Let us start with a very fresh chapter of Maths First, chapter 6, statistics. ओके, स्टॅटिस्टिक्सचा ऑलरेडी सम पार्ट आपण लास्ट इयरला शिकलेलो आहोत. 9th स्टँडर्डला तुम्ही ऑलरेडी स्टॅटिस्टिक्स शिकलात. म्हणजे 9th स्टँडर्डला शिकलात असं आहे का? नाही, जवळपास आपण 6, 7, 8 स्टँडर्ड पासून पण ते थोडंसं शिकत आलेलो आहोत. ओके, सो स्टॅटिस्टिक्स काय आहे? काय आहे स्टॅटिस्टिक्स? स्टॅटिस्टिक्स काय आहे की एक अनालिसिस आहे कोणाचं? इन्फॉर्मेशनचं. अनालिसिस ऑफ द इन्फॉर्मेशन एनेबल अस टू ड्रॉ द कन्क्लुजन. ज्याच्यामुळे आपल्याला काय करता येतं? कन्क्लुजन करता येतात, काही निर्णयाप्रत येता येतं. त्याला आपण काय म्हणतो? स्टॅटिस्टिक्स असं म्हणतो. ऍक्च्युली हा जो स्टॅटिस्टिक्स वर्ड आहे, हा ऍक्च्युली लॅटिन वर्ड स्टॅटस पासून आलेला आहे. कोणत्या वर्ड पासून? स्टॅटस या वर्ड पासून आलेला आहे. स्टेटसचा अर्थ काय होतो? बघा, स्टेटसचा अर्थ काय होतो? की सिच्युएशन ऑफ ए स्टेट. सिच्युएशन ऑफ ए स्टेट. आता स्टॅटिस्टिक्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डाटा कलेक्शन केले जातात, इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. उदाहरणार्थ पॉप्युलेशन काउंटिंग केली जाते. आपल्याला पॉप्युलेशन नावाचं चॅप्टर होतं. तो आपल्या भारताची पॉप्युलेशन 145 करोड आहे हे आपल्याला कसं कळलं? तर ती इन्फॉर्मेशन काय केली जाते? कलेक्ट केली जाते डोअर टू डोअर. काय? डोअर टू डोअर. एक रिप्रेझेंटेटिव्ह येतो, तुम्हाला काही प्रश्न विचारतो की तुमच्या घरात माणसं किती, तुमच्या घरात स्त्रिया किती, पुरुष किती, लहान बाळ किती, म्हातारे किती, तुमच्या घरात टीव्ही आहे का, फ्रीज आहे का, वॉशिंग मशीन आहे का, टॉयलेट्स आहेत का, तुमच्या घरामध्ये टाईल्स आहे, फॅन आहे की एसी आहे. ही सगळी एक एक इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात. ओके, याचा तुम्हाला एक इंडेक्स असतो. आता ते तुम्हाला नाहीये, पण तो एक इंडेक्स असतो. त्याच्यावरनं लक्षात येतं की तुमचं स्टेटस काय आहे. ओके, तो पूर्ण स्टेटचं स्टेटस जर तुम्हाला फाइंड आउट करायचं त्याच्यासाठी ही इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. आता हे एक नाव लक्षात ठेवा, कोणतं? सर रोनाल्ड आल्मेयर फिशर यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स. क्वेश्चन मध्ये येईल का? तर नाही, क्वेश्चन वगैरे काही याच्यावर विचारला जाणार नाही. फक्त लक्षात ठेवा यांना काय म्हणतात? फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स. डाटा कलेक्शन काय? ऍक्च्युली हे तुमचं सगळं झालेलं आहे. हे तुमचं सगळं काय झालेलं आहे? प्रिव्हियस इयरला झालेलं आहे. फक्त आपण ते रिकॉल करतोय की कोणाला काय म्हणायचं. आता उदाहरणार्थ तुमच्या एरियामध्ये ऍग्रिकल्चरल लँड किती आहे? असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की प्रत्येकाच्या नावावर किती जमीन आहे, तर तुम्ही कसं करणार? कसा डाटा कलेक्ट करणार? काय करणार तुम्ही? फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करणार? डोअर टू डोअर जाणार. ओके, आणि तिथे काय करणार? प्रत्येकाला इन्फॉर्मेशन विचारणार. काय विचारणार? इन्फॉर्मेशन विचारणार की तुमच्या घरी किती शेत आहे. मग 5 एकर ज्याच्याकडे, तिथे काउंटिंग केलं तुम्ही 5 एकरच्या ब्लॉकमध्ये एक टॅली मार्क केला. आठवतं का तुम्हाला? मग तुम्ही असं लिहून घेतलं की 5 एकर, 7 एकर, 10 एकर. ज्याच्याकडे 5 एकर आहे इकडे एक टॅली मार्क केलं. जो म्हणाला 10 एकर आहे इथे टॅली मार्क केलं. कोण म्हणाला परत 5 एकर आहे. इथे लिहिणार 6 एकर, 7 एकर, 8 एकर, 9 एकर, 10 एकर आणि असे तुम्ही टॅली मार्क करणार. ओके, आणि मग याच्यावरनं तुम्हाला काय येईल? लक्षामध्ये येईल फायनली की कोणाकडे किती जमीन आहे. सो ही जी इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करतायत, या इन्फॉर्मेशनलाच आपण काय म्हणतो? डाटा कलेक्शन. वेन वी कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑफ ए ग्रुप, ओके, त्याला आपण काय म्हणतो? डाटा असं म्हणतो. आता 2 प्रकारचे डाटा असतात. एक आहे प्रायमरी डाटा आणि एक आहे सेकंडरी डाटा. लास्ट इयरला शिकलेलो आहे आपण. प्रायमरी डाटा काय असेल? जी इन्फॉर्मेशन तुम्ही पर्सनली प्रत्येक घरी जाऊन कलेक्ट केलेली आहे, त्या प्रकारच्या इन्फॉर्मेशनला आपण काय म्हणतो? प्रायमरी डाटा असं म्हणतो. उदाहरणार्थ आता कोणाकडे किती जमीन होती ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बसल्या मिळणार आहे का? नाही. तुम्ही काय केलं की डोअर टू डोअर गेलात, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला विचारलं की प्रत्येक घरामध्ये जाऊन विचारलं की तुमच्याकडे किती जमीन. तर ही प्रकारचा जो डाटा आहे, ह्या प्रकारचा जो डाटा आहे, त्या डाटाला आपण काय म्हणतो? प्रायमरी डाटा. आता उदाहरणार्थ काही इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला प्रत्येक घरात जाऊन घेण्याची गरज नाहीये. उदाहरणार्थ प्रत्येकाकडे किती जमीन आहे ही जर माहिती काढायची आहे, तर तुम्ही गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊ शकतात. तिथल्या तलाठी ऑफिसमध्ये जाऊ शकतात आणि तलाठी ऑफिसकडे गावातल्या प्रत्येक व्यक्तीकडे किती जमीन आहे याचा एक कलेक्टेड डाटा असतो. ओके, मग आता तुम्हाला प्रत्यक्ष घरी जाऊन व्हिजिट करायची गरज आहे का? नाही.
सो जो डाटा तुम्हाला रेडिली अवेलेबल आहे अशा प्रकारच्या डाटाला आपण काय म्हणतो, सेकंडरी डाटा. काय म्हणतो, उदाहरणार्थ प्रत्येक क्लासरूम मध्ये किती स्टुडंट आहेत ही इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची. तर तुम्ही प्रत्येक क्लासरूम मध्ये जाऊन स्टुडंट मोजणार का? नाही. सिम्पली तुम्ही प्रिन्सिपल केबिन मध्ये जाणार, प्रिन्सिपलला डिमांड करणार, प्रिन्सिपल प्रत्येक क्लासरूम मध्ये किती स्टुडंट्स आहेत याची इन्फॉर्मेशन तुम्हाला एका पानावर देईल, एका पेजवर देईल. 7th स्टँडर्ड मध्ये इतके स्टुडंट आहे, 8th स्टँडर्ड मध्ये इतके आहेत, 9th स्टँडर्ड मध्ये इतके आहेत आणि 10th स्टँडर्ड मध्ये एवढे स्टुडंट. सो रेडिली डाटा आपल्याला कलेक्ट झाला, याला म्हणतो आपण सेकंडरी डाटा. मग फरक काय दोघांमध्ये, प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटामध्ये फरक काय? तर प्रायमरी डाटा कलेक्ट करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. इट विल टेक्स लॉट्स ऑफ टाइम टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन. ऑन द अदर हँड सेकंडरी डाटा इज रेडिली अवेलेबल. आणि सेकंडरी डाटा हा प्रायमरी डाटावरच काढलेला असतो. येस ऑर नो? प्रत्येक क्लास टीचर वर्गावर जाते, वर्गावर गेल्यानंतर अटेंडन्स घेते. येस ऑर नो? हा झाला तुमचा प्रायमरी डाटा. त्या टीचरने घेतलेला डाटा काय? प्रायमरी डाटा. तोच डाटा जाऊन तिने प्रिन्सिपलला सबमिट केला. मग जसं 7th स्टँडर्डच्या टीचरने तिची इन्फॉर्मेशन सबमिट केली आहे प्रिन्सिपलकडे, 8th स्टँडर्डची पण टीचर गेली असेल, 9th स्टँडर्डची पण टीचर गेली असेल आणि 10th स्टँडर्डचे पण टीचर गेले असेल. बरोबर? आणि या सगळ्यांनी सांगितलं की आमच्या वर्गामध्ये 50 आहे, कोणी म्हणाले 50 स्टुडंट्स आहे, कोणी म्हणे 52 आहे, कोणी म्हणाला 55 आहे, कोणी म्हणाला 60 स्टुडंट्स अवेलेबल आहेत. सो तो डाटा मला रेडिली मिळाला. म्हणजे प्रायमरी डाटा कलेक्ट केल्यानंतरच तुम्हाला काय मिळतो, सेकंडरी डाटा मिळतो. कळलं दोघांमधला फरक? प्रायमरी डाटा कोणाला म्हणायचा आणि सेकंडरी डाटा कोणाला म्हणायचा? आता याच्यावर बेसिसवर आहे की गेल्या वर्षी जे तुम्ही शिकला आहात, तो जो इन्फॉर्मेशन तुम्हाला ज्या मिळालेल्या होत्या त्याचे पण दोन प्रकार पडतात. एक आहे ग्रुप आणि एक आहे अनग्रुप डाटा. एक डाटा असतो तो ग्रुपिंग म्हणतो, ज्याला ग्रुपच्या फॉर्म मध्ये असतो. उदाहरणार्थ जर पॉप्युलेशन मोजायची तर पॉप्युलेशन अशी प्रत्येकाची मोजतात का, की 1 इयर वाले किती आहेत, 2 इयर वाले किती आहेत, 3 इयर्सचे किती बेबी आहेत, 4 इयर्सचे किती बेबी आहेत, 55 चा किती बेबी आहे. बेबी नाही म्हणतात, 55 वर्षाचा म्हातारा, 56, 57, 58, 59 असं प्रत्येक वर्षाचं काउंट करतात का? नाही. फॉर दॅट पर्पज मग ते ग्रुप तयार करतात. 0 to 6 एजचा ग्रुप, 6 to 14 एजचा ग्रुप, 14 to 35 चा ग्रुप, 35 to 55 चा ग्रुप आणि 55 to 70 चा ग्रुप आणि 75 च्या अबोव अशा ग्रुपिंग मध्ये काउंटिंग होते. असं जर प्रत्येकाचं काउंट करायचं म्हटलं तर कोणीतरी 130 वर्षाचं पण आहे, 120 वर्षाचं पण असेल, 105 वर्षाचं पण म्हातारा असेल. मग त्याचं पण काउंटिंग करावं लागेल. मग तेवढा डाटा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल किंवा तो तयार करावा लागेल. फॉर दॅट पर्पज काय केलं जातं, ग्रुप. मग तो जो डाटा आहे त्याला अनग्रुप म्हणतात, ह्याला ग्रुप म्हणतात. आपल्याला यावेळेस काय शिकायचंय, ग्रुपिंग डाटा बद्दल शिकायचं. ठीक आहे. काय या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय? फर्स्ट ऑफ ऑल मीन म्हणजे काय ते शिकायचंय. ऑलरेडी गेल्या इयरला आपण शिकलेलो आहे. मीडियन काय असतं आणि मोड काय. ओके. हे कोणाच्या बाबतीमध्ये, फॉर द ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल. काय? ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल. आता या चॅप्टरचं 2 पार्ट मध्ये डिवायडेशन झालेलं. चॅप्टर इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. पहिला आहे तो कॅल्क्युलेटिव्ह भाग आहे आणि दुसरा आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके. हा तुमचा आहे प्रॅक्टिस सेट 6.1, 6.2, 6.3 आणि 4, 5 आणि 6 अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आहे 6.4, 6.5 आणि 6.6 असे 6 प्रॅक्टिस सेट तुम्हाला या चॅप्टर मध्ये आहे. ठीक आहे. जनरली आज आपण कोणाबद्दल बघणार आहोत, प्रॅक्टिस सेट 6.1 बद्दल. काही इन्फॉर्मेशन जी ऑलरेडी आपण लास्ट इयरला शिकलो आहोत, पण ती यावेळेस खूप महत्वाची आहे, ती तुम्हाला लागणार आहे. सगळ्यात पहिला म्हणजे काय, की क्लास. क्लास म्हणजे काय रे, ग्रुप्स. जे ग्रुप्स बनवलेत, मी तुम्हाला आता काही ग्रुप सांगितले का? 0 to 6 चा ग्रुप, 6 to 14 चा ग्रुप, 14 to 35 चा ग्रुप, हे एज ग्रुप्स आहेत. ओके. सिमिलरली जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत हे डिवाइड केले जातात आपल्या सुटेबिलिटीसाठी, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. आपण असे काय करतो, त्याचे ग्रुपिंग्स करतो, पार्ट पार्ट करतो. त्याला आपण काय म्हणतो, क्लास असं म्हणतो.
काय म्हणतो? क्लास. उदाहरणार्थ आपल्या गावामध्ये सगळ्यात कमी जमीन आहे श्यामकडे, आणि श्यामकडे किती एकर जमीन आहे? 1 एकर जमीन. आणि सगळ्यात जास्त जमीन आहे रामकडे, आणि ती किती एकर आहे? 50 एकर जमीन. आणि 1 एकर आणि 50 एकर याच्यामध्येच सगळ्यांच्या जमिनी आहेत. म्हणजे कोणाकडे 20 एकर आहे, 30 एकर आहे, कोणाकडे 25 आहे, कोणाकडे 5 एकर आहे, कोणाकडे 10 एकर आहे, कोणाकडे 2 एकर आहे, कोणाकडे 40 एकर आहे, 42 एकर आहे. जस्ट लाईक दॅट आहे. ओके. मग आता तुम्ही असा असा डेटा तयार करणार का? 1 एकर, 2 एकर, 3 एकर, 4 एकर, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असं करत करत 50. असा डाटा कलेक्ट करणं काय व्हेरी टीडीएस आहे, लेंदी प्रोसेस आहे. ओके. म्हणून आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण काय करू? काही ग्रुप्स तयार करू. उदाहरणार्थ 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 आणि 40 to 50. किती ग्रुप्स तयार झाले रे? 5 ग्रुप्स. असे 50 पेजेस लिहायची गरज पडली का आपल्याला? नाही. आता याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकू का? ह्याला आपण काय म्हणतो? क्लास असं म्हणतो. या ग्रुप्सलाच आपण काय म्हणतो? समजलं क्लास म्हणजे काय मग? समजलं का? येस. पुढचं आहे क्लास लिमिट. बघा आता इथे काही क्लास घेतलेत, आपण एक क्लास घेऊया 0 to 10. ओके. आता याचं लिमिट आहे काहीतरी. काय? की समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 11 एकर जमीन आहे, तर तुम्ही ती जमीन इथे काउंटिंग करू शकतात का? नाही. बरोबर. इथे काउंटिंग करू शकत नाही. सिमिलरली समजा एखादा ग्रुप आहे 10 to 20 चा, आणि एखाद्या शेतकऱ्याकडे 9 एकर जमीन आहे, तर ती 9 एकर तुम्ही या ग्रुपमध्ये दाखवू शकतात का? नाही. ती कोणत्या ग्रुपमध्ये दाखवावी लागेल? या ग्रुपमध्ये. सिमिलरली असे काही लिमिटेशन्स आहेत. का लिमिटेशन्स येतात सर? कारण आपण याची एक लोएस्ट पॉसिबल व्हॅल्यू आपण कन्सिडर केली आहे, आणि एक हायएस्ट पॉसिबल व्हॅल्यू कन्सिडर केली. लोएस्ट व्हॅल्यू याला काय म्हणतो आपण? लोअर क्लास लिमिट. काय म्हणतो याला? लोअर क्लास लिमिट. आणि याला काय म्हणणार आपण? अप्पर क्लास लिमिट. काय म्हणणार? समजलं का? लोअर क्लास लिमिट, अप्पर क्लास लिमिट. सिमिलरली 20 लोअर क्लास लिमिट, 30 अप्पर क्लास लिमिट, 30 अप्पर लोअर क्लास लिमिट, 40 इज अप्पर क्लास लिमिट. कळलं तुम्हाला? याला म्हणतात क्लास लिमिट. या लिमिटच्या मध्ये जर एखादी व्हॅल्यू असेल, डाटा असेल, तर तो तुम्ही त्या ग्रुपमध्ये प्लेस करायचा आहे. अदरवाईज त्या ग्रुपमध्ये तो डाटा तुम्हाला टाकायचा नाहीये. समजलं? लोअर क्लास आणि अप्पर क्लास कळलं? त्याच्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. उदाहरणार्थ गावामध्ये तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन केलं, आणि तुमच्या असं लक्षात आलं की 10 ते 20 एकर जमीन 80 पीपल्स कडे आहे. किती लोकांकडे आहे? 80. 0 to 10 जमीन 45 लोकांकडे आहे. 20 to 30 जमीन 20 लोकांकडे आहे. 30 to 40 जमीन 15 लोकांकडे आहे. आणि 40 to 50 कोणाकडे? 10 पीपल्स कडे एवढी जमीन आहे. तो हा जो कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन आहे, हे जे ऑब्झर्वेशन आहे, या ऑब्झर्वेशनला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी एफ या लेटरने दाखवतात. कळलं? कळलं तुम्हाला? फ्रिक्वेन्सी मराठीमध्ये वारंवारता म्हणतात. काय म्हणतात? वारंवारता. ओके. जी माहिती तुम्हाला मिळाली, जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे कलेक्ट झाली, जो डाटा तुम्हाला मिळालाय, हा तो डाटा आहे. ओके. आता बघा, मोस्ट ऑफ द तुम्हाला प्रॅक्टिस सेट जो 6.1 आहे, 6.1 मध्ये जेवढेही काही टेबल्स दिलेले आहेत, या टेबलमध्ये 2 माहिती दिलेली असते. एक दिलेला असतो तो म्हणजे क्लास. काय दिलेला असतो? क्लास. क्लासवरनं तुम्हाला काय माहिती पडतं? लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट माहित पडतं. आणि दुसरी गोष्ट दिलेली असते ती म्हणजे फ्रिक्वेन्सी. दुसरी गोष्ट दिलेली असते ती काय असते? फ्रिक्वेन्सी. समजलं तुम्हाला? येस ऑर नो? येस. आता सगळ्यात महत्वाचं, दॅट इज नथिंग बट द क्लास विड्थ. काय? क्लास विड्थ. उदाहरणार्थ एक क्लास तुम्हाला दिलाय 6 to 10 इयर्सच्या ग्रुपच्या मुलांचा.
ओके, म्हणजे क्लास विड्थ म्हणजे याच्यामध्ये किती पॉसिबिलिटी आहे, कॅपेबिलिटी किती स्टोअर करण्याची, इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याची. तर तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये अप्पर क्लास लिमिट कोणतं आहे सांगा. अप्पर क्लास लिमिट किती आहे 10 आणि लोअर क्लास लिमिट किती आहे, लोअर क्लास लिमिट किती आहे 6. यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर आन्सर किती मिळते तुम्हाला 4. सो 4 इज द क्लास विड्थ किंवा क्लास साइज किंवा क्लास इंटरवल ऑफ दॅट ग्रुप. त्या ग्रुपचा काय हा क्लास विड्थ आहे. काय आहे? खूप इम्पॉर्टंट आहे, पुढे आपल्याला लागणार आहे. पुढे जेव्हा स्टेप डेव्हिएशन मेथड आपण बघणार आहोत त्या स्टेप डेव्हिएशन मेथड मध्ये आपल्याला हे लागणार आहे. यालाच आपण जी या लेटरने दाखवतो त्या ठिकाणी. कोणत्या लेटरने? जी म्हणजे जी सी डी, दॅट इज नथिंग बट द ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. काय लक्षात ठेवा, क्लास विड्थ, क्लास इंटरवल, क्लास साइज किंवा त्याला दुसरं नाव काय जी, जीसीडी म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. राहील लक्षामध्ये? राहील का क्लास विड्थ लक्षात राहील? येस. पुढचं आहे क्लास मार्क. ओके, आता क्लास मार्क खूप महत्वाचा आहे. तुम्हाला या या पूर्ण प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये तुम्हाला क्लास मार्क लागणार आहे. पुढे सुद्धा तुम्हाला क्लास मार्क लागणार आहे. सो क्लास मार्क काय? क्लास मार्क काय की सगळ्यात महत्वाची आणि मिडल व्हॅल्यू. क्लास लिमिट्स दिलेत तुम्हाला, एक दिले अप्पर क्लास लिमिट, एक दिले लोअर क्लास लिमिट. या दोघांच्या एक्झॅक्टली सेंटरची जी व्हॅल्यू आहे हिला काय म्हणतात? काय म्हणतात? क्लास मार्क. काय म्हणतात? आता क्लास मार्क कसं काढतात सर? क्लास मार्क कसं काढायचं आहे? ही एक ऍव्हरेज व्हॅल्यू आहे. ही काय आहे? ऍव्हरेज व्हॅल्यू. उदाहरणार्थ बघा, अप्पर क्लास लिमिट प्लस लोअर क्लास लिमिट डिवायडेड बाय काय करायचं 2. अप्पर क्लास लिमिट किती होतं 10, लोअर क्लास लिमिट किती होतं 6 डिवायडेड बाय 2. 16 डिवायडेड बाय 2 किती झालं 8. सो 8 काय तुमचं क्लास मार्क. आता जनरली लिहून बघा 6 7 8 9 10. लिहिलं? लिहिलं? मी काय करतो 6 10 कॅन्सल, 7 9 कॅन्सल, इंटरमिजिएट व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 8. कॅल्क्युलेशन करायची गरज आहे? आहे गरज कॅल्क्युलेशन करायची? कोण रे बघ जरा, चमाड दे त्याला एक. मूर्ख कोणी. आता समजा एक लिमिट दिलंय तुम्हाला. काय दिलंय 1100, 1200, 1300, 1400 आणि 1500. म्हणजे 1100 टू ग्रुप काय 1500 चा ग्रुप. त्याच्या एक्झॅक्टली सेंटरची व्हॅल्यू कोणती आहे? हा कॅन्सल, हा कॅन्सल, हा कॅन्सल, हा कॅन्सल. काय आला 1300. ही काय झाली तुमची? हे काय झालं तुमचं क्लास मार्क. क्लास मार्क कोणत्या लेटरने दाखवतात? एक्स आय या लेटरने दाखवतात. कोणत्या लेटरने दाखवतात? एक्स आय. कळलं का? आणि जर हे असं नसेल समजत तर सिम्पली काय करणार? लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2. किती झालं 2600 डिवायडेड बाय 2 1300. हीच व्हॅल्यू तुम्हाला मिळणार. आलं लक्षामध्ये? एव्हरीवन अंडरस्टूड? क्लासमध्ये काय असतात? एक अप्पर क्लास असतं, एक लोअर क्लास असतं. फ्रिक्वेन्सी बद्दल कळलं, क्लास विड्थ कळली. क्लास विड्थ मध्ये काय करायचं? अप्पर क्लास मधनं लोअर क्लास सबट्रॅक्ट करायचं. ते जी या लेटरने दाखवतात आणि क्लास मार्क एक्स आय या लेटरने दाखवतात. समजलं? येस. आता बघूया मेजर्स ऑफ द सेंट्रल टेंडन्सी. हे पण लास्ट इयरला होतं तुम्हाला. मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. काय मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय? की जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, नंबर ऑफ डाटा तुमच्याकडे आहे, आता कलेक्शन खूप सारं आहे, खूप सारी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे आणि ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचं तुम्ही एक कलेक्टिव्हली फायनल आन्सर काढतात. उदाहरणार्थ बघा, तुम्ही रोज डेली किती पेजेस वाचतात? डेली पेजेस रीड बाय सुमन.
सुमनने रोज किती पेजेस वाचले? पहिल्या दिवशी तिने 5 पेजेस वाचले, नंतर 10 पेजेस वाचले, नंतर परत तिने 7 पेजेस वाचले आणि मग 3 पेजेस. ओके. सो टोटल आता ही सगळा डाटा तुम्हाला मिळाला, खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली. या सगळ्यांचा तोड निचोड काय, फायनल आन्सर काय? तर मी काढतो सर ऍव्हरेज. काय काढतो? ऍव्हरेज 5 प्लस 10 प्लस 7 प्लस 3 डिवायडेड बाय हाऊ मेनी डेज आर देअर? 4 डेज. सो 20 डिवायडेड बाय 4 काय आन्सर आलं? 5. 4 1 जा 4, 4 5 जा 20, 5 अपॉन 1 म्हणजे काय? 5 पेजेस पर डे. याचा अर्थ काय सर? सुमन प्रत्येक दिवशी किती पेजेस वाचत होती? 5. असं जर 30 डेजची इन्फॉर्मेशन आहे, तर 30 डेज मध्ये तुम्ही असं कॅल्क्युलेट करत बसाल का? 5 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 1 प्लस 2 प्लस 0 प्लस. एका दिवशी नाही केलंय तिने, काहीच वाचलं नाही. 0. ओके. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर. क्लस्टर म्हणतात याला. ह्याला काय म्हणतो आपण? सेंट्रल टेंडन्सी ऑफ ग्रुप. सेंट्रल म्हणजे एकच वर्ड, एकच नंबर, त्या नंबरच्या अवतीभोवती सगळी इन्फॉर्मेशन आहे. बघा मग या 5 या नंबरच्या अवतीभोवती आहे का? 5 च्या अवतीभोवती 3 आहे, 5 च्या अवतीभोवती 7 आहे, 5 च्या अवतीभोवती 10 आहे, 5 च्या आजूबाजूला 5 आहे का? मग ही काढण्याची टेक्निक किती आहेत रे? ह्या 3 टेक्निक्स आहेत. पहिली आहे मीन, दुसरी आहे मेडियन आणि तिसरी आहे मोड. आता मीन काय? ही जी पद्धत आहे ऍव्हरेज काढण्याची, याच पद्धतीला काय म्हणतात? मीन मेथड म्हणतात. काय म्हणतात? मीन मेथड. दुसरी आहे मेडियन मेडियन पद्धत. हे कळलंय तुम्हाला? हे कळलंय ना? ओके. सेकंड मेथड काय तुमची? मेडियन. मेडियन मेथड मध्ये काय केलं जातं की सपोज तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिली 2 3 7 1 9 त्याच्यानंतर 4 5 आणि 10 ही इन्फॉर्मेशन दिली. काहीतरी इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला, डाटा दिलाय. ओके. सो मेडियन म्हणजे काय की जी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली, अरेंज दिस इन्फॉर्मेशन इन सिक्वेन्शियल मॅनर, आयदर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग मॅनर. मग इन्क्रीजिंग पद्धतीने लिहूया. 1 नंतर येतो 2, मग येतो 3. बघा 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 5 4 5 6 नाहीये, 7 8 नाहीये, 9 आणि मग आला 10. मग यांची एक्झॅक्टली सेंट्रल व्हॅल्यू जी आहे, सेंट्रल व्हॅल्यू त्याला काय म्हणतो आपण? मेडियन. ओके. मग बघा 1 आणि 10 कॅन्सल, 2 आणि 9 कॅन्सल, 3 आणि 7 कॅन्सल. उरलं कोण रे? 4 आणि 5 सर सेंट्रल आहे का एखादी? एक्झॅक्टली सेंटर व्हॅल्यू आहे का? नाही. मग समजा इथं 6 राहिलं असतं, तर 4 आणि 6 कॅन्सल झाला असता, राहिला असता काय? 5. मग 5 काय झाला तुमचा? मेडियन. पण आता इथे नाहीये, इथे कोण राहिले? तर 4 आणि 5 राहिलाय. यांचा काय काढूया आपण? ऍव्हरेज. यांचा काय काढूया? ऍव्हरेज. आणि 4 आणि 5 च्या एक्झॅक्टली सेंटरमध्ये कोण येतं? 4.5. ही काय झालं? हे काय झालं तुमची मेडियन व्हॅल्यू. ही काय झाली तुमची? किंवा असं करा तुम्ही 4 प्लस 5 डिवायडेड बाय 2. 4 प्लस 5 किती झाले? 9 डिवायडेड बाय 2. 9 च्या हाफ किती? 4.5. कळलं? कळलं का? ओके. आणि मोड तर खूपच सोपं आहे. मोड काय आहे? जो काही डेटा तुम्हाला दिलेला आहे, उदाहरणार्थ हा डेटा दिलाय बघा 1, एखाद्या 10 पैकी 10 मार्क्सची एक टेस्ट होती मॅथ्सची, त्याच्यात मिळालेले मार्क्स किती मार्क्स मिळालेत बघा तुम्हाला? 2 3 4, कोणाला मिळाले 9, कोणाला मिळाले 4 5 8 7 8 5 4 8 8 आणि 10 असे मार्क्स मिळाले. ओके. तो कोणता तरी एक नंबर खूप जास्त वेळेस काय होतोय? रिपीट होतोय. सो रिपीटिंग नंबर जो असतो, काय? रिपीटिंग नंबरला आपण काय म्हणतो? मोड असं म्हणतो. मग कोणता नंबर जास्त टाइम रिपीट होतोय? बघा 8 हा नंबर मोर टाइम. किती वेळेस? 4 टाइम्स रिपीट झालाय. किती टाइम? आता जर तुम्ही यांची सगळ्यांचा ऍव्हरेज काढलं तर ते कितीच्या आसपास येईल? 8 च्या आसपास येईल ऍव्हरेज. म्हणजे जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याला किती मार्क मिळालेत?
8 मार्क्स. समजलं तुम्हाला? सो मीन मध्ये काय काढतो आपण? ऍव्हरेज. बरोबर. मीडियन मध्ये आपण काय करतो? आयदरली इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये सगळ्यात सेंट्रलची व्हॅल्यू घेतो आणि मोड मध्ये काय घेतो आपण? रिपीटिंग व्हॅल्यू घेतो. काय घेतो? रिपीटिंग व्हॅल्यू घेतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? जायचं मग पुढे. ठीक आहे. आता जी मीन मेथड होती सगळ्यात पहिली, बघा इथे बघितलं होतं आपण. मीन पण किती पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे? 3 मेथड्स मध्ये डिवाइड आहे. म्हणजे मीन आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो? मीन म्हणजे काय? ऍव्हरेज. मीन म्हणजे काय? ऍव्हरेज. एखादा जो स्टॅटिस्टिकल डाटा तुम्हाला दिलेला आहे, जी इन्फॉर्मेशन दिलेली, ही इन्फॉर्मेशन तुम्ही कोणत्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता? तर 3 पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता. एक डायरेक्ट मेथड, सेकंड अज्युम्ड मीन मेथड आणि थर्ड स्टेप डेव्हिएशन मेथड. राहील लक्षामध्ये? ओके. सो ही जी डायरेक्ट मेथड आहे, पहिल्या वन बाय वन आपण जाऊया. सगळ्यात पहिली मेथड ती कोणती? डायरेक्ट मेथड. प्रॅक्टिस सेट 6.1 या तिन्ही मेथड्सवर डिपेंड आहे. 6.1 हा जो प्रॅक्टिस सेट आहे या तिघांवर डिपेंड आहे. ओके. 2 क्वेश्चन्स याचे, 2 क्वेश्चन्स याचे आणि 2 क्वेश्चन्स याचे, असे टोटल किती क्वेश्चन्स आहेत? 6 क्वेश्चन्स आहेत. आता डायरेक्ट मेथड मध्ये सिंपल आहे. गेल्या वर्षी आपण काहीतरी असं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपण ड्रॉ केला होता, ज्याच्यामध्ये आपण इथे घेतलं होतं क्लास, त्याच्यानंतर घेतलं होतं टॅली मार्क्स, बरोबर. त्याच्यानंतर घेतलं होतं फ्रिक्वेन्सी आणि नंतर घेतलं होतं एफ आय इंटू एक्स आय. घेतलं होतं का? आठवतं का तुम्हाला? याला म्हणतो आपण एफ आय, याला म्हणतो आपण एक्स आय. ओके. आणि यांचा दोघांचा गुणाकार इथे केला होता. आणि मग फायनली इथे काहीतरी केलं होतं, आठवतं का? समेशन ऑफ एफ आय एक्स आय. याला एन नाव दिलं होतं आपण फ्रिक्वेन्सीला. आठवतं का तुम्हाला? सो याच्यावरच डिपेंड आहे. डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला आहे आणि आपण काय कॅल्क्युलेट करतो? मीन काढतो. मीन म्हणजे ऍव्हरेज काढतो. कोणत्या फॉर्म्युल्याने रे? बघा, समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. बघा या एनलाच समेशन ऑफ एफ आय असं आपण म्हणतो. आता सर हे समेशन बिमेशन काय भानगड आहे? समेशन म्हणजे काय? काय आहे हे समेशन? तर समेशनचा सिंपल अर्थ होतो सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन. इथे जे काही ऑब्झर्वेशन आहेत या सगळ्यांची बेरीज, सम म्हणजे काय? समेशन. समजलं? त्याच पद्धतीने इथे जे काही इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांची सम, या सगळ्यांची बेरीज म्हणजे समेशन ऑफ एफ आय एक्स आय. समेशन ऑफ एफ आय म्हणजे या कॉलम मध्ये जेवढेही काही नंबर्स आहेत या सगळ्यांची सम. कळलं का? समेशनचा अर्थ कळला? सो सिंपली सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे, फर्स्ट फॉर्म्युला कोणता? की जर मीन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय तर मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सी माहिती पाहिजे, एक्स आय म्हणजे क्लास मार्क माहिती पाहिजे आणि अगेन फ्रिक्वेन्सी. कळलं? हा, हे मी वर सांगतोय, फक्त फॉर्म्युलीज सांगतोय, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर अज्युम्ड मीन मेथड मध्ये अजून मीन मेथडचा फॉर्म्युला सांगतोय. आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय, फक्त आता मी वर तुम्हाला फॉर्म्युलेज सांगतोय. ओके. सो अज्युम मीन मेथड मध्ये पण काय करावं लागतं? इथे एक कॉलम तुमचा ऍड होतो, लक्षात ठेवायचं. इथे किती कॉलम्स असणार आहेत? 4 कॉलम्स. इथे किती कॉलम्स असणार आहेत? 5 कॉलम्स. आणि इथे किती कॉलम्स असणार आहेत? 6. म्हणजे एव्हरी टाइम एक कॉलम तुमचा ऍड होतो. एक कॉलम काय होतोय? ऍड होतोय. ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला काय आहे? मग इथे काढावा लागतो फर्स्ट ऑफ ऑल डी डॅश. कसा काढतो तो? समेशन ऑफ एफ आय इंटू डी आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. आणि त्याच्यानंतर मीन कोणता फॉर्म्युल्याने काढतो? एक्स डॅश इज इक्वल टू ए प्लस डी डॅश. तर हे डी काय आहे, ए काय आहे, एक्स डॅश काय आहे, हे सगळं तुम्हाला त्यावेळेस लक्षात येईल, त्यावेळेस तुम्हाला कळेल. टेन्शन घेऊ नका. हे फॉर्म्युले सुद्धा मी तुम्हाला पाठ करायला लावणार नाही, त्याची सुद्धा ट्रिक सांगेल, आयडिया सांगेल, बरोबर लक्षात राहील. ओके. इथे काय तुम्ही ऍड होते? इथे नवीन काय गोष्ट येते? यू डॅश
याचा फॉर्म्युला काय, समेशन ऑफ एफ आय यू आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय, आणि एक्स डॅश म्हणजे मीन कसा काढायचा, ए प्लस यू डॅश इंटू जी सांगितला होता तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी, जी ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, त्यालाच आपण नाव दिलं होतं क्लास विड्थ, बरोबर, क्लास विड्थ आठवतं तुम्हाला. ओके, आता या सगळ्या ठिकाणी जर एक कॉमन गोष्ट कोणती असेल, तर वरती आहे समेशन ऑफ एफ आय, खाली पण आहे समेशन ऑफ एफ आय, समेशन ऑफ एफ आय, समेशन ऑफ एफ आय, समेशन ऑफ एफ आय, समेशन ऑफ एफ आय. ओके, डायरेक्ट मेथड मध्ये आहे एक्स आय, अज्युम मीन मेथड मध्ये आहे डी आय, आणि स्टेप डेव्हिएशन मध्ये आहे यू आय, आणि हे तर वेगळे फॉर्म्युले आहेत. समजलं. तो ही एक कॉमन गोष्ट आहे की वरती पण एफ आय आहे, खाली पण एफ आय आहे. हे जर कळलं असेल, एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, डायरेक्ट मेथड मध्ये 4 कॉलम्स, अज्युम मीन मेथड मध्ये 5 कॉलम्स, आणि स्टेप डेव्हिएशन मध्ये किती कॉलम्स असणार आहेत, 6 कॉलम. आणि मग आता आपल्या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. समजलं इथपर्यंत? ही सगळी बेसिक इन्फॉर्मेशन होती. गो. आता आणखी एक बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला अगोदरच सांगू. आता जे काही क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे तिथे, हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला टेबल्स पाठ पाहिजे. मला माहिती आहे माझ्या मुलांची खासियत आहे, माझ्या मुलांचे 30 पर्यंत टेबल पाढे, बरोबर, 25, 26, 27 तर ते असं टेबल्स बोलून दाखव. बट स्टील जे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना टेबल्स येत नाहीत अजूनही, तर त्यांना मी ती टेबल पाठ न करता लिहिण्याची सोपी टेक्निक सांगून देतो. उदाहरणार्थ आता सध्या कोणता टेबल पाठ आहे तुमचा, तर आमचा 13चा टेबल तर पाठ आहे. मग आपण 13चा टेबल तयार करूया. बघा 2 डिजिट नंबर साठी सांगतोय मी, एक असतं युनिट प्लेस, एक असतं टेन्स प्लेस. 13चा टेबल आपल्याला लिहायचा आहे. सो या युनिट प्लेस मध्ये तुम्ही 3 ऍड करा, इथे काय ऍड करा, 1 ऍड करा. 3 + 3 किती झाले, 6 + 3 किती झाले, 9 + 3 किती झाले, 12. 12चा 2 बघा, हा 12चा 2 लिहिला आणि हा 1 कॅरी दिला. कॅरी म्हणजे डॉट ठेवायचं. समजलं. 2 मध्ये 3 ऍड केले किती झाले, 5. 5 3 8. 8 + 3 8 + 3 11. 11चा हा 1 लिहिला, या 1 साठी इथे डॉट लिहिला. 1 + 3 4. 4 + 3 7. 7 + 3 10चा 0 कॅरी 1. आता या 1 मध्ये काय ऍड करायचं रे, 1च ऍड करायचं. 1 + 1 2. 2 + 1 3. 3 + 1 4. 4 आणि हा कॅरी वाला 1 5. 5 आणि 1 6. 6 आणि 1 7 आणि 1 8. 8 आणि +1 9. 9 + 1 10. 10 + 1 11 + 1 12. 12 आणि हा डॉट वाला 1 13. बघा चेक करा, टेबल तयार झालाय का. ओके, अशा पद्धतीने सर हे काय तर तुम्ही चिंदी सांगितलं, या पद्धतीने तुम्ही 73चा पण टेबल तयार करू शकता. ओके, करून बघा होतंय का चेक, घरी प्रॅक्टिस करा. ओके, हा बघा हे खूप महत्वाचं आहे आणि हे खूप कामात येणार आहे. बघा तुम्ही या चॅप्टर मध्ये आणि पुढचं मेन्सुरेशन जे आहे, मेन्सुरेशन चॅप्टर मॅथ्स 2, त्या ठिकाणी टेबल्स लागणार आहेत. 17 18चा टेबल. चला आता विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 6.1 ला. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स. काय दाखवतोय रे टेबल, काय दाखवतोय आपल्याला, नंबर ऑफ स्टुडंट दाखवतोय अँड द टाइम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडी. त्यांच्या स्टडीसाठी ते किती टाइम युटिलाइज करतात, किती अभ्यास करतात. बघा आपल्या क्लासमधल्या पोरांचा हा स्टॅटिस्टिकल डाटा दिलाय. टाइम 0 to 2 आवर्स स्टडी करणारे किती स्टुडंट आहेत, 7. 2 to 4 आवर्स स्टडी करणारे 18. 4 to 6 स्टडी करणारे 12. 6 to 8 आवर्स स्टडी करणारे 10. आणि 8 to 10 माझ्यासारखे स्टडी करणारे किती आहेत, फक्त 3. ओके, सो ही इन्फॉर्मेशन दिली. हा जो सगळ्यात पहिला ग्रुप असतो याला आपण काय म्हणतो, क्लास. काय म्हणतो, क्लास. सो इथे काय लिहिणार आपण,
क्लास क्लास कशामध्ये दिलाय आपल्याला टाइम टाइम कशात दिलाय आवर्स मध्ये ठीक आहे क्लास नंतर दुसरा ग्रुप लिहायचा आहे तुम्हाला क्लास मार्क काय लिहायचंय क्लास मार्क तिसरा असणार आहे तुमचा फ्रिक्वेन्सी काय असणार आहे फ्रिक्वेन्सी कशाने दाखवतो आपण एफ आय ने आणि क्लास मार्क कशाने दाखवतो आपण एक्स आय ने ठीक आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला काय करायचंय एफ आय इंटू एक्स आय मल्टिप्लिकेशन करायचं समजलं काय काय करायचंय सगळ्यात पहिले काय घ्यायचा असतो क्लास मग घ्यायचा क्लास मार्क आणि मग घ्यायचा फ्रिक्वेन्सी एफ आय एक्स आय कोणती मेथड सांगितली आहे त्यांनी रे बाय डायरेक्ट मेथड म्हणून सगळ्यात पहिले आपण कोणती मेथड घेतली समजलं का आता काय क्लास दिलेले सर ते क्लास लिहून टाकतो मी 0 to 2 त्यानंतर 2 to 4 4 to 6 6 to 8 आणि 8 to 10 आवर्स वाले ओके त्यांची फ्रिक्वेन्सी पण लिहून टाका लगेच 0 to 2 ग्रुप मध्ये फ्रिक्वेन्सी किती स्टुडंट आहेत 7 18 12 10 आणि 3 लिहिलं आता क्लास मार्क काय या दोघांच्या मधली व्हॅल्यू 0 आणि 2 च्या मध्ये कोण येत आहे इथं लिहिला 1 आणि जर नसेल येत तर मग आपला फॉर्म्युला माहिती आहे क्लास मार्क किंवा क्लास विड्थ काढण्याचा कसं काढतो आपण क्लास मार्क अप्पर क्लास लिमिट प्लस लोअर क्लास लिमिट डिवायडेड बाय अप्पर क्लास लिमिट किती आहे लोअर क्लास लिमिट किती आहे डिवायडेड बाय सो 2 प्लस 0 2 डिवायडेड बाय 2 2 1 जा किती आलं रे 1 2 आणि 4 च्या मध्ये कोण येतं 4 आणि 6 च्या मध्ये कोण येतं 6 आणि 8 च्या मध्ये कोण येतं आणि 8 आणि 10 च्या मध्ये कोण येतं नाही समजलं का ओके आता लास्ट टेबल मध्ये काय करायचंय या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून इथे लिहायचं कोणाचं एफ आय आणि एक्स आय यांचं काय करायचंय मल्टिप्लिकेशन समजलं का 7 1 जा 18 3 जा 54 व्यवस्थित लिहा 4 इथे लिहा 5 त्याच्या शेजारी लिहा का इथे ऍडिशन करायची आपल्याला सगळ्यात शेवटी काय करायचे 12 5 जा 0 इथे लिहा 6 इथे लिहा 10 7 जा 70 9 3 जा ठीक आहे आता या सगळ्यांची काय करायची तुम्हाला सम काय करायची तो इथे लिहितात समेशन ऑफ एफ आय समेशन ऑफ एफ आय मग काउंट करा 8 आणि 3 सॉरी 2 आणि 3 किती झाले किंवा हे काउंट करा 8 आणि 2 किती झाले 10 10 आणि 7 17 17 आणि 3 20 चा 0 कॅरी 2 2 आणि 1 3 4 आणि 1 5 ओके झालं सिमिलरली इथे पण काय करणार समेशन ऑफ एफ आय एक्स आय समेशन म्हणजे बेरीज कोणाची एफ आय आणि एक्स आय ची बेरीज काउंटिंग करा 7 आणि 7 14 14 आणि 4 18 0 0 इथे काय राहिले 18 कॅरी 1 2 आणि 1 3 7 10 16 16 आणि 5 21 आलं का मिळालं आता काय काढायचंय तुम्हाला काय काढायचंय आता मीन काय काढायचंय मीन मीन कोणत्या लेटरने दाखवतो आपण एक्स डॅश फॉर्म्युला काय रे समेशन ऑफ एफ आय एक्स आय पाठ करायची गरज आहे समेशन ऑफ एफ आय एक्स आय किंवा इथे लक्षात घ्या समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय समेशन ऑफ एफ आय ठीक आहे समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती आलंय 218 डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय किती आलंय 50 ओके आता हा भागाकार देता यायला पाहिजे जमेल हे डिव्हिजन कळेल आता एक गोष्ट मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करून देतो ही गोष्ट तुम्ही खूप लक्षात ठेवायची जर डिवायडेड बाय 0 आला तर काय करायचं समजा आता इथे 218 आणि डिवायडेड बाय 0 आहे तर हा 0 कट करतो आणि पॉइंट लेफ्ट हँड कडे शिफ्ट करायचा कुठे शिफ्ट करायचा लेफ्ट हँड कडे किती 0 कट केले रे 1 म्हणून 1 डिजिट नंतर पॉइंट तुमचा आन्सर काय येईल 21.8
ओके, आणि हा 5 राहिलाय, तो हा डिवायडेड बाय 5. समजलं का? समजलं? अजून एक बघा, अजून एक बघा. सपोज जर असं आलं तुम्हाला, काय 21893 आणि इथं आलंय 2000, आलंय किती झिरो कट करू मी? 1 2 3, आणि कुठे शिफ्ट व्हायचंय मला? लेफ्ट हँड साइड. डिवायडेड आहे म्हणून कुठे शिफ्ट होणार? किती डिजिट शिफ्ट होणार? 3. 1 2 3 डिजिट नंतर पॉइंट. काय आला आन्सर? 21.893 डिवायडेड बाय. आता 2 ने भाग देत बसा. समजलं? आणि हेच जर असं असतं तर 21893 आणि पॉइंट समजा या ठिकाणी, पॉइंट कुठे? या ठिकाणी. आता काय मल्टिप्लाय बाय 2000 आहे. आता काय आहे? मल्टिप्लाय. आता काय होतं? डिवाइड होतं म्हणून कुठे शिफ्ट झाले तुम्ही? सॉरी, डिवाइड होतं म्हणून कुठे शिफ्ट झाले? लेफ्ट हँड साइडला. आता मल्टिप्लाय तर कुठे शिफ्ट होणार? राईट हँड साइडला. किती डिजिट? 1 2 3. तो हा पॉइंट इथे की नाही, तो किती कुठे शिफ्ट होणार? 1 2 आणि 3. म्हणजे आन्सर काय येईल? 2189.3 आणि मल्टिप्लाय बाय काय राहिला? 2. बघा, हे खूप कामात येतात, नाही तर तुम्ही मल्टिप्लाय करत बसतात, डिवाइड करत बसतात. तो आता सिम्पली मी काय कट करतो इथे बघा, हा 0 कट केला आणि काय आन्सर आलं रे? 21.8 डिवायडेड बाय 5. ओके, आता इझी आहे डिव्हिजन करायला. अरे इझी आहे का? घ्या 5, 5 1 जा 5, 5 4 जा 21 मधनं 20 गेले, 1 उरला, इथे पॉइंट आहे, इथे दिला पॉइंट, पुढचा नंबर उतरवला 8, 5 1 जा 5, 5 3 जा 15, 18 मधनं 15 गेला 3, पॉइंट दिलेला आहे, उतरवला 0, 5 6 जा 30. किती आन्सर आलं? 4.36. आणि काय रे, काय हे 4.36 काय काढलंय आपण? काय काढलंय? मीन. म्हणजेच काय काढलंय? टाइम काढलाय. मुलं काय अभ्यास करतात? जवळजवळ सगळी मुलं, हे जे 50 स्टुडंट्स आहेत, हे सगळे 50 स्टुडंट किती अभ्यास करतात रे? 4.36 आवर्स एवढा अभ्यास करतात. समजलं का? समजलं? मीन मेथड एव्हरीवन. आता इथे बघा, एक मीन मेथड दिले, त्याच्यानंतर इथे सेकंड जे दिलेले आहे तुम्हाला, ही सेकंड मेथड, ही कोणत्या मेथडने दिली आहे? अज्युम्ड मीन मेथडने दिली. परत कोणती मेथड दिली आहे तुम्हाला? डायरेक्ट मेथड. मग पहिले डायरेक्ट मेथड वाला सॉल्व्ह करून घेऊयात का? म्हणजे 2 डायरेक्टचे होतील, मग 2 अज्युम वाले घेऊया. ओके, चला ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला किती अज्युम, सॉरी, डायरेक्ट मेथड आहे म्हणजे किती कॉलम्स घ्यावे लागतील रे? 4 कॉलम. 4 कॉलम मध्ये पहिला काय येतो? क्लास. क्लास म्हणजे काय दिले तुम्हाला? मिल्क सोल्ड. मिल्क सोल्ड कशामध्ये दिलंय? मिल्क कशात विकलंय तुम्ही? लिटरमध्ये. काय दिलेले इन्फॉर्मेशन पहिले वाचून घेऊया. अ मिल्क सेंटर आहे जे सोल्ड करतं. काय सोल्ड करतं रे? 50 कस्टमर्स. बघा, तुम्हाला ह्या सगळ्यांचा डाटा ऑलरेडी दिलाय. हे किती कस्टमर आहेत रे? 50. म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहिती आहे इथे. समेशन ऑफ एफ आय ऑलरेडी माहिती झालं. किती आहे? 50. नंतर लिहू आपण. ओके, कळलं? द टेबल बिलो गिव्स द नंबर ऑफ कस्टमर्स अँड द मिल्क दे परचेस. त्यांनी किती मिल्क कस्टमर्सने परचेस केले याची इन्फॉर्मेशन दिली आहे. 17 पीपल्स असे आहेत, कस्टमर्स असे आहेत जे 1 to 2 लिटर घेतात. कोणी 1 लिटर घेतं, कोणी 2 लिटर. 13 कस्टमर्स असे आहेत 2 to 3 लिटर घेतात. 10 कस्टमर 3 to 4, 7 कस्टमर 4 to 5 लिटर आणि 3 कस्टमर असे जे 5 to 6 लिटरच्या रेंजमध्ये दूध घेतात. समजतंय? पहिला आपला टेबल काय असणार आहे? क्लास, आणि तिथे काय लिहिणार? मिल्क सोल्ड कशामध्ये? लिटरमध्ये. दुसरा काय असणार आहे? क्लास मार्क. क्लास मार्क आपण कशाने दाखवतो? एक्सआय. तिसरं काय आहे? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपण कशाने लिहितो? एफ आय ने.
आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं रे हे नंबर ऑफ कस्टमर्स. मग हवं तर तुम्ही लिहू शकता तिथे नंबर ऑफ कस्टमर्स. ओके. त्याच्यानंतर काय शेवटी हे एफ आय आणि एक्स आय यांची मल्टिप्लिकेशन एफ आय इंटू एक्स आय. कळलं का? कळलं? चला मग चला आपल्याला जे क्लास दिलेले ते क्लास लिहून घेऊया. क्लास काय बघा 1 to 2, त्याच्यानंतर 2 to 3, 3 to 4, 4 to 5 आणि 5 to 6. ओके. इथे काय लिहायचंय क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजे 1 आणि 2 यांच्या मधली व्हॅल्यू. 1 आणि 2 यांच्या मधली व्हॅल्यू. या दोघांच्या मध्ये कोण येतं 1.5. काय येतं रे? आणि ज्याला ते पण जमत नसेल त्याने काय करावं 1 + 2 डिवायडेड बाय 2 करावं. 1 + 2 किती झाले 3/2. 3 च्या हाफ किती 1.5. 2 आणि 3 च्या मध्ये काय येतं 3 आणि 4 च्या मध्ये काय येतं आणि ऑटोमॅटिक ती साखळी तुम्हाला सापडते 1.5, 2.5, 3.5, 4.5, 5.5 पुढे असतं तर 6.5 अँड सो ऑन. बघा मी प्रत्येक वेळेस तुम्हाला लक्षात आणून देईल. इथे बघा इथे सुद्धा तसंच होतं का? हा सॉरी, हा सेकंड क्वेश्चन आपण सोडलाय. घाबरलो ना मी, कसा सुटला बघा. 1 नंतर 3 नंतर 5 नंतर 7, 7 नंतर 9, 2 2 चा गॅप आहे का? एक सिक्वेन्स तयार होतो. इंटरेस्टिंगली जर गेलात या चॅप्टरला तर खूप मजा येते. आणि जर खूप असं लेंदी तुम्ही जर सोल्युशन्स आणि कॅल्क्युलेशन जर करायला गेलात तर मग झालं तुमचा कार्यक्रम आहे. मग समजलं का? समजलं? चला पुढे जाऊया. मग आता तुम्ही क्लास मार्क पण फ्रिक्वेन्सी जे आहे ते लिहा 17, 13, 10, 7 आणि 3. आता मी यांची बेरीज करत बसणार आहे का? समेशन ऑफ एफ आय करत बसणार आहे का? नाही. ऑलरेडी दिले 50 कस्टमर. तुम्ही इथे सरळ सरळ लिहिणार 50. काय लिहिणार? काउंट करा बघा. हे दोन मिळून किती होतात 30. हे झाले 40 आणि हे 10 किती झाले 50. तोंडी कॅल्क्युलेशन आहे पण ऑलरेडी दिलेले 50 कस्टमर. आता हे सोपं उदाहरण आहे म्हणून जर डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स असते तर करत बसायचं नाही. 150 कस्टमर पण आहेत, काही ठिकाणी 200 कस्टमर आहेत, तर सगळ्यांची ऍडिशन करत बसणार का? नाही. इथे स्पष्ट स्पष्ट दिलंय ना 50 कस्टमर. तो तुमची फ्रिक्वेन्सी फिक्स आहे. लिहा समेशन ऑफ एफ आय डायरेक्टली 50. ओके. चला आता या दोघांचं काय करावं लागेल तुम्हाला मल्टिप्लिकेशन. काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन करा. मग 17 5 जा किंवा 15 चा टेबल म्हणा 15 7 जा चला करा 17 मल्टीप्लाय बाय 1.5. ओके 15 7 जा सॉरी इथे आले 5 इथे आले 10. 15 1 जा 15 आणि 10 15 आणि 10 25. 1 डिजिट नंतर पॉईंट 1 डिजिट नंतर काय आलं 25.5. ठीक आहे. येस ऑर नो? हा 13 5 जा 65 चा 5 कॅरी 6. ओके. त्याच्यानंतर 13 2 जा 26. 26 आणि 6 किती झालं 32. आता हे तर सोपं आहे बघा. हे आलं का 3.5 मल्टीप्लाय बाय 10. मल्टीप्लाय असेल तर मी कुठे सरकणार राईट हँडला. किती 0 1 0 कट केला. हा पॉईंट कुठे येईल पुढे. म्हणजे काय येईल 35.0 म्हणजेच काय रे 35. ओके. त्याच्यानंतर 45 करा 7 5 जा 35 चा 5 कॅरी 3. 7 4 जा 28. 28 नंतर 29 30 31. ओके. आणि 55 3 जा करा 5 3 जा 15 चा 5 कॅरी 1 15 आणि 1 16. ओके. याचं काय राहा समेशन ऑफ एफ आय एक्स आय इज इक्वल टू 5 आणि 5 10 आणि 10 झाला 20 चा 0 कॅरी 2 6 आणि 2 8 9 9 आणि 5 14 15 16 आणि हा 21 चा 1 कॅरी 2 2 आणि 1 3 आणि 3 6 9 12 13 14 141. ओके.
चला आता मीन काढायचंय एक्स डॅश किंवा लिहा इथे मीन एक्स डॅश इज इक्वल टू काय समेशन ऑफ एफ आय समेशन ऑफ एफ आय समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती आहे 141 डिवायडेड बाय काय 50 मी काय करतो एक झिरो कट करतो मग काय होईल पॉइंट एक साइडला शिफ्ट होईल काय होईल 14.1 डिवायडेड बाय 5 मग हे करा डिव्हिजन 14.1 डिवायडेड बाय 5 5 1 जा 5 5 2 जा 10 उरला 4 इथे पॉइंट आहे इथे दिला पॉइंट इथे दिला पॉइंट वरून घेतला 1 5 8 जा 40 उरला 1 इथे पॉइंट दिलेला इथे घेतला 0 5 2 जा 10 काय आला आन्सर 2.82 लिटर इथे काय बघा लिटर तर इथे काय लिहिणार लिटर हा काय तुमचा मीन मीन एक्स डॅश काय मीन एक्स डॅश कळलं का कळलं ओके सिम्पली मग अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं समजतंय ना का डोक्यावरनं जातंय आता तुमची नेक्स्ट मेथड आहे दॅट इज नथिंग बट द स्टेप डेव्हिएशन नाही सॉरी अज्युम्ड मीन मेथड कोणती अज्युम्ड मीन मेथड याच्यामध्ये काय करायचं असतं की एक व्हॅल्यू तुम्हाला अज्युम करायची असते एक व्हॅल्यू काय करायची असते अज्युम डायरेक्ट मेथड मध्ये किती कॉलम्स होते 4 कॉलम्स तर अज्युम्ड मीन मेथड मध्ये किती कॉलम्स येणार आहेत 5 कॉलम्स एक कॉलम तुमचा काय होणार आहे ऍड ओके चला मग आता इथे घेऊया सगळ्यात पहिला आपला आवडता काय असतो क्लास काय असतो क्लास सेकंड काय घेतो आपण क्लास मार्क क्लास मार्क आपण कशाने दाखवतो एक्स आय ने कशाने दाखवतो एक्स आय ने ठीक आहे आता क्लास मध्ये काय घेतलंय आपण टोल इन रुपीज घेतले टोल घेतले कशामध्ये इथे लिहून टाकलं क्वेश्चन वाचूया काय दिले इन द फॉलोइंग टेबल द टोल पेड बाय द ड्रायव्हर नंबर ऑफ व्हेकल्स इज शोन काय दिलंय टोल पेड बाय द ड्रायव्हर ड्रायव्हरने किती टोल पे केलाय आणि नंबर ऑफ व्हेकल्स किती व्हेकल्सने उदाहरणार्थ बघा 80 व्हेकल्स जे आहेत त्यांनी किती टोल पे केलाय 300 टू 400 रुपीज 110 व्हेकल्स असे आहेत ज्यांनी 400 टू 500 रुपीज काय केलेले पे केलेले 120 व्हेकल्स अशा आहेत की ज्यांनी 500 टू 600 टोल दिलेला आहे 70 व्हेकल्सने 600 टू 700 टोल दिलाय आणि 40 व्हेकल्सने 700 टू 800 टोल पे केलेले कळलं इथपर्यंत सो टोटल सगळ्यांनी मिळून किती टोल पे केलाय किती म्हणजे ऑन एन ऍव्हरेज एका गाडीने ऍव्हरेजली किती टोल पे केला हे आपल्याला काढायचं समजलं जसं इथे आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं की जवळजवळ 50 कस्टमर जे आहेत या 50 कस्टमर्सने किती किती दूध घेतात 2.82 लिटर जवळजवळ प्रत्येक कस्टमर या 50 पैकी प्रत्येक कस्टमर किती दूध घेतो 2.82 लिटर दूध घेतो सिमिलरली इथे पण आपल्याला तसंच काढायचं इथे सुद्धा आपल्याला तसंच काढायचं की जवळजवळ प्रत्येक ड्रायव्हरने किती टोल पे केला आलं लक्षात समजतंय का चला मग जे क्लास दिलेले ते लिहा 300 टू दिसतंय का येस 300 टू 400 400 टू 500 500 टू 600 600 टू 700 आणि 700 टू 800 जागा नाही पुरली आपल्याला ठीक क्लास मार्क लिहूया काय क्लास मार्क काय आहे क्लास मार्क काय लिहिणार या दोघांच्या मधली व्हॅल्यू 300 आणि 400 च्या मध्ये कोण येतं 350 400 आणि 500 च्या मध्ये कोण येतं 500 टू 600 च्या मध्ये कोण येतं आता मिळाली का सिक्वेन्स 350 450 550 इथे काय येईल काय पाठ करायची गरज आहे काय जास्त डोकं लावायची गरज आहे नाही आता
आता इथे एक नवीन गोष्ट ऍड होते. इथे सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं या ठिकाणी फ्रिक्वेन्सी. काय लिहायचंय? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे? नंबर ऑफ व्हेकल्स. फ्रिक्वेन्सी दाखवतो किंवा वरती लिहा नंबर ऑफ व्हेकल्स. आणि ती कशाने दाखवा व्हेकल्सची फ्रिक्वेन्सी? ही काय आहे? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपण कशाने दाखवतो? एफ आय ने. कशाने दाखवतो? एफ आय ने. अंडरस्टूड? समजलं सगळ्यांना? ओके. आता ही फ्रिक्वेन्सी लिहिण्यामागचं कारण आहे काहीतरी. सर तुम्ही हे अगोदर का लिहिताय? बघा आपल्याला कॉलम्स माहिती आहेत. इथे आहे क्लास, क्लास मार्क. आता इथे एक नवीन कॉलम येणार आहे तो म्हणजे डी आय. तो नंतर बघू. नंतर येतो फ्रिक्वेन्सी आणि मग यांचं मल्टिप्लिकेशन असतं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण इकडे लिहितो. इथे फ्रिक्वेन्सी येते एवढं तर तुम्हाला माहिती आहे. येस ऑर नो? बघा जो लास्ट वाला कॉलम आहे ना, लास्ट वालाच्या अगोदरचा जो कॉलम असतो तिथे आपण फ्रिक्वेन्सी लिहितो. लास्ट कॉलमच्या अगोदर फ्रिक्वेन्सी अगोदर लिहा. काय आहे? 80, 110, 120, 70 आणि 40. लिहिलं? अंडरस्टूड? आता बघा. आता इथे आपल्याला एक व्हॅल्यू अज्युम करायची. काय करायचंय? अज्युम्ड व्हॅल्यू. एक व्हॅल्यू तुम्हाला काय करायची? अज्युम करायची. त्याला अज्युम्ड व्हॅल्यू आपण कोणत्या लेटरने दाखवतो? ए या लेटरने दाखवतो. कोणत्या लेटरने? ए या लेटरने दाखवतो. राहील लक्षामध्ये? आता कोणती व्हॅल्यू अज्युम करायची? तुम्ही कोणतीही व्हॅल्यू अज्युम करू शकता. ही घ्या, ही घ्या, ही घ्या, ही घ्या, ही घ्या. कोणतीही व्हॅल्यू तुम्ही अज्युम करू शकतात. बट आता हा कॉलम ऍड करण्यामागचा पर्स्पेक्टिव्ह काय? उद्देश काय? तर हा कॉलम ऍड करण्यामागचा उद्देश असा आहे की तुमचं कॅल्क्युलेशन सोप्यात सोपं व्हावं, इझी कसं व्हावं याच्यासाठी म्हणून हा प्रयत्न आहे. आता मला सांगा, आपण जर समजा हा कॉलम घेतला नसता, डायरेक्ट मेथडने जर सॉल्व्ह केला असता, तर हा कॉलम नसता तुमच्याकडे? असता का? नसता. मग तुम्ही काय केलं असतं? एफ आय इथे काय केलं असतं? एफ आय इंटू एक्स आय. आता मला सांगा 350 मल्टिप्लाय बाय 80, 450 मल्टिप्लाय बाय 110, 550 मल्टिप्लाय बाय 120. एवढं कॅल्क्युलेशन करायला काय झालं असतं रे तुमचं? अवघड झालं असतं की नाही? मग ते कॅल्क्युलेशन सोपं व्हावं याच्यासाठी म्हणून ही मेथड आहे आणि ती आहे अज्युम्ड मीन मेथड. याच्यामध्ये काय करतात? जी सेंटरची व्हॅल्यू असते या व्हॅल्यूला तुम्ही काय करायचं? अज्युम करायचं. इथे लिहा ए. हिला केला आम्ही अज्युम. ओके. सो इथे मला काय लिहायचंय? डी आय इज इक्वल टू काय? एक्स आय मायनस ए. इथे लिहा अज्युम्ड व्हॅल्यू किंवा ए इज इक्वल टू काय लिहिलंय तुम्ही? काय अज्युम केलंय? 550. आणि काय करायचं? ही जी 550 व्हॅल्यू तुम्ही घेतलेली आहे ही या प्रत्येकामधनं मायनस करायची. काय करायची? मायनस. जसा इथे एक पॅटर्न मिळाला ना तसा इथे पण एक पॅटर्न मिळतो. बघा किती भारी. 350 याच्यातनं हा 550 मायनस केला किती उरतील? 500. 350च्या पुढे काउंट करा. 450, 550 किती राहिले? 200. किती राहिले? बघा परत एकदा लिहितो मायनस 550 किती राहिले? 200. पण मोठी संख्या कोणती आहे? 550 म्हणून मायनस. याच्या वरती जेवढे पण आन्सर येतील ते असतील मायनस. याच्या खाली जेवढे पण आन्सर येतील ते काय असतील? प्लस. आणि इथे काय असेल? 0. इथे काय असेल? कळलं? आणि आणखी एक व्हॅल्यू तुम्हाला सांगतो बघा. 450 मायनस 550 केलं किती उरतील रे? 450 नंतर काउंट करा 550 किती उरले? 100. याच्या वरती जे असतील ते काय असतील सर? मायनस. मग करून टाका डायरेक्ट मायनस. परत एकदा बघा. 350 मायनस 550 किती उरले? 200. याच्या वरती आहे म्हणून मायनस. 450 मायनस 550 किती येतील? 100 मायनस 550 मायनस 550 मायनस 550 किती झाले? 0. 650 मायनस 550 किती मिळतील? 100. आणि 750 मायनस 550
550 नंतर 650 750 किती उरले बघा. इथे जी मायनस होती तीच इथे प्लस आहे, इथे जी मायनस आहे तीच इथे प्लस. समजलं का? हाच पॅटर्न सगळ्या ठिकाणी जवळजवळ मिळतो. म्हणून सेंटरची व्हॅल्यू घ्यायची ती 0 वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह. समजलं का? सॉरी वरती निगेटिव्ह खाली पॉझिटिव्ह. समजलं का? येस. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर काय लिहायचंय तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय. समेशन ऑफ काय लिहिणार तुम्ही Fy इंटू DI. कळलं का? आता बघा किती सोपं आहे. 8 2 जा 16 लिहा किती 0 1 2 3 1 2 3 आणि मायनस होता म्हणून इकडे मायनस. 11 1 जा 11 किती 0 1 2 3 1 2 3 इथे मायनस होता म्हणून मायनस. 120 0 जा 7 1 जा किती 0 रे 1 2 3 पॉझिटिव्ह आहे. 2 4 जा 8 आणि 3 0. ठीक आहे. आता इथे मला जागा नाहीये या सगळ्यांची ऍडिशन करायला म्हणून मी ती व्हॅल्यू इथे लिहितो. हा तुम्ही व्यवस्थित खालीच लिहायचं, याच्या खालीच लिहायचं. काय लिहिणार इथे समेशन ऑफ Fi 0 0 0 0 0. त्याच्यानंतर 4 आणि 7 किती झाले 4 आणि 7 11 12 13 14 14 आणि 8 किती झाले 22 22 चा 2 कॅरी 2 2 3 आणि 1 4. इथे लिहितो समेशन ऑफ Fy इंटू DI. इथे खाली लिहायला जागा नाही. आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं या दोघांची ऍडिशन करून टाकायची, या दोघांची ऍडिशन करून टाकायची सिम्पली. का मायनस मायनस काय होतं रे पण आन्सरला मात्र काय साइन द्यायचं 16 आणि 11 किती झाले 37,000. बरोबर आहे का? 16 आणि 11 किती झाले 37 हे 30 30 लिहिले मायनस मायनस प्लस पण आन्सरला काय देणार तुम्ही मायनस साइन देणार. 7 आणि 8 किती झाले 15,000 किती झाले. आता या दोघांचं कॅल्क्युलेशन करा आणि ते आन्सर इथे लिहा. बघा एक नंबर मायनस आहे एक नंबर प्लस आहे. काय करणार बघा इथे 15,000 लिहितो मी आणि काय करणार मग मायनस 0 0 0 17 मधनं 5 गेले 2 3 मधनं 1 गेले 2. मोठी संख्या कोण आहे 37,000. तिचं साइन काय मायनस. मग आन्सरला काय येईल मायनस 22,000. अरे हा सॉरी इथे काय यायला पाहिजे 16 आणि 11 किती झाले 27,000 आणि हा मायनस. तो इथे 22 नाही येणार इथे काय येणार मग 11. 7 मधनं 5 गेले 2 2 मधनं 1 गेला 1. तो किती आला आन्सर मायनस 12,000. ओके समजलं हे कॅल्क्युलेशन्स कळली ही. हा असंच करायचं प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. आता आता काय करायचंय तुम्हाला मीन काढायचं. सगळ्यात पहिले मग आता काय कॅल्क्युलेट करावं लागेल DI डॅश. इथे काय होतं बघा DI होतं फक्त. इथे काय DI डॅश. डी म्हणजे काय डेव्हिएशन. डी म्हणजे काय आता काय काढतोय आपण DI डॅश. तोच फॉर्म्युला कोणता रे हा वाला बघा समेशन ऑफ Fy DI डिवायडेड बाय समेशन ऑफ Fy. दिस डिवायडेड बाय दिस. कळलं दिस डिवायडेड बाय दिस. मग FIDI ची व्हॅल्यू किती आहे बघा मायनस 12,000 डिवायडेड बाय Fy किती आहे 420. 0 0 विल गेट कॅन्सल्ड. काय राहिलं 1200 डिवायडेड बाय 42,000. आता 42 चा टेबल माहित नाही आपल्याला किंवा टेबल लिहित बसण्यापेक्षा 2 ने कट होत आहे कट करून टाका 2 1 जा 2 2 2 जा 4 2 1 जा 2. इकडे कट होतं 2 6 जा 12 0 0. काय राहिलं मायनस 600 डिवायडेड बाय 21. दोघांना कशाने भाग जातोय 3 ने 3 7 जा 21 3 2 जा 6 आणि हे 2 0. काय राहिलं
-200 डिवायडेड बाय 7. आता हा भागाकार करू शकतो. 200 डिवायडेड बाय 7. 7 1 जा 7, 7 2 जा 14, उरले 6, 0, 7 8 जा 56, उरला 4, इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0, 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 5 जा 35, उरले 5, घेतला 0, 7 7 जा 49, उरला 1, घेतला 0, 7 1 जा 7. आता हे चालू राहील भाग, हा भाग चालू राहील, हे डिव्हिजन चालू राहील. तुम्ही कुठपर्यंत व्हॅल्यू घ्यायच्या, तुम्ही कुठपर्यंत व्हॅल्यू घ्यायच्या मॅक्सिमम पॉइंट नंतर 2 किंवा 3 डिजिट, 2 किंवा 3 डिजिट. आता हे पण जर तुमचे मागचे आन्सर जर तुम्ही टॅली केले इथे तर हे व्हॅरी होतं. ओके, जर 1 2 डिजिट घेतले तर आन्सर वेगळं येतं, 3 डिजिट घेतले तर आन्सर वेगळं येतं. पण तिथं नॉमिनल फरक पडतो, पॉइंटच्या अगोदर फरक नाही पडायला पाहिजे, नंतर फरक पडला तर चालेल. आलं लक्षामध्ये, आलं लक्षामध्ये ताई, इकडे लक्ष द्या. ओके, आन्सर काय आलं ते लिहूया आपण 28.571. पण हे काय होतं रे, मायनस मध्ये होतं. कसं होतं, मायनस साईन देऊन टाका. ओके, आता आपण दोन्ही कॅल्क्युलेट करून बघू, 2 डिजिट पण घेऊया आणि 3 डिजिट पण घेऊया, कसं आन्सर व्हॅरी होतं बघा. समजताय ना सगळ्यांना, डोक्यावरनं नाही जाते ना. हा, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स आहेत, जो कॅल्क्युलेशन मध्ये हुशार त्याला याच्यात एकही मार्क जाणार. ठीक आहे, आता फायनली डी डॅश तुम्ही काढलं. आता आपल्याला काय काढायचंय, मीन. मीन कसा काढतो आपण, एक्स डॅश इज इक्वल टू काय, ए प्लस डी डॅश. काय, ए प्लस डी डॅश. ए म्हणजे काय, तुम्ही अज्युम्ड व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू अज्युम केली होती तुम्ही, ए इज इक्वल टू 550. तर इथं लिहिलं 550 प्लस डी डॅश ची व्हॅल्यू काय आली बघा, -28.571. बरोबर, प्लस मायनस काय होईल रे, -28.571. हे सबट्रॅक्शन करा, काय, हे सबट्रॅक्शन करा. बघा कसं, 550. ओके, आणि इथे काय 28 पॉइंट आहे, पॉइंट आहे, याच्या पुढे काय पॉइंट 00. 28 च्या इथे पॉइंट घ्या, हा 8, हा 2, आणि पुढे काय 571, इथे लिहा 0. सबट्रॅक्शन करा, मायनस, इथे झाला 10, 9, 9, 9, 4. बरोबर, 10 मधनं 1 गेला 9, 7 मधनं सॉरी 9 मधून 7 गेले 2, 9 मधनं 4 5 गेले 4, 9 मधनं 8 गेला 1, 4 मधनं 2 गेला 2, आणि हा उरला 5. आन्सर काय आलं बघा, 521.429. ओके, 429 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 429 म्हणजे 43 झाला का, 521.43 अप्रॉक्सिमेटली म्हणा हवं, पुढेच म्हणूया अप्रॉक्सिमेटली काय 521.43. काय रे हे, रुपीज आहे बघा, हे तुमचं युनिट द्यायचं सगळ्यात शेवटी, काय रुपीज. समजला का, हे काय आहे, मीन. आणि इथे जर फक्त 57 घेतला असतं आपण तर काय झालं असतं, चेक करू जरा, काय आन्सर येतं बघा, 55012, आणि किती घेतला असतं 28.57. बघा, तुम्ही पण असंच केलं असतं 28.57 आणि झालं असतं गडबड. ओके, तो व्यवस्थित पॉइंटच्या खाली काय यायला पाहिजे, पॉइंट यायला पाहिजे, इथे पॉइंट, इथे 28 आणि इथे 57, इथे झाला 10, इथे झाला 9, 9, 4, 10 मधनं 7 गेले 3, 9 मधनं 5 गेले, 9 मधनं 8 गेला, 4 मधनं 2 गेले 2, आणि हा 5. बघा मागे आता व्हॅल्यू चेक करा, कोणती व्हॅल्यू आली आहे, 521.43 आलाय का 429 आलाय,
हा आलाय की नाही. आता हे कशामुळे फ्लक्च्युएशन झालं, कोणी एक डिजिट जास्त घेतला तर कोणी एक डिजिट कमी घेतला. काही जणांनी काय घेतील 28.571 घेतील, काही जण काय घेतील 28.57 घेतील. मग 57 घेतलं तर आन्सर बरोबर आलं आणि एक पॉईंट जर जास्त घेतला तर थोडस चुकलं, बरोबर, पण ते रॉंग नाहीये. फायनल आन्सर काय 521.4 521.4 521.4. समजलं का? समजलं, ते रॉंग नाहीये. गॉट इट? समजतंय सगळ्यांना एव्हरीवन? तो अशा पद्धतीने हे काय करायचंय तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, हे मी रफ करून टाकतो. जायचं पुढे. थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. ओके, नाउ मूव टुवर्ड्स द फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन पण कशावर आहे? अज्युम्ड मीन मेथडवरच आहे. काय म्हटलंय त्यांनी? प्रोडक्शन दिलेले कशामध्ये? 1000 रुपीज मध्ये. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे फायनल आन्सरला आपल्याला जे द्यायचंय ना, ते काय काय युनिट द्यायचंय? हेच द्यायचं. इथे जे क्लासला जे युनिट असतं तेच युनिट तुम्हाला फायनली द्यायचं. समजलं का? ओके, पहिला कॉलम काय असणार आहे आपला? अज्युम्ड मीन मेथड आहे. अज्युम मीन मेथड आहे म्हणजे काय? किती कॉलम्स असणार आहेत? 5 कॉलम. पहिला कॉलम काय असणार आहे? क्लास. नंतर काय असणार आहे? क्लास मार्क. आणि क्लास मार्क आपण कशाने दाखवतो? एक्स आहे. जो शेवटचा कॉलम आहे त्याच्या अगोदरचा कॉलम कशाचा असतो? फ्रिक्वेन्सीचा. कशाचा कॉलम असतो? फ्रिक्वेन्सी. आपण कशाने दाखवतो? एफ आय. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ फार्म ओनर्स. काय दिलंय? नंबर ऑफ फार्म ओनर्सने काय केलेले? ऑरेंजेसचं प्रोडक्शन केलंय. ऑरेंज म्हणजे काय? संत्र्यांचं प्रोडक्शन दिलेलं आहे. ओके, मग 20 शेतकऱ्यांनी किती प्रोडक्शन केलंय? 25 to 30,000 रुपीज. 25 ते 30,000चं उत्पन्न आहे. 25 फार्मर्सने काय केलंय? 30 to 35चं उत्पन्न काढलंय. 15 फार्मर्स असे ज्यांना 35,000 ते 40,000चं उत्पन्न मिळालं. 10 फार्मर्स असे ज्यांना 40,000 to 40,000 एवढं उत्पन्न मिळालं. ओके, आणि 10 फार्मर्स असे ज्यांना 45 to 50,000 रुपीज एवढं उत्पन्न, एवढं प्रोडक्शन त्यांनी काढलेलं आहे. ठीक आहे, क्लास लिहून घ्या अगोदर. क्लास जे जे दिले तुम्हाला 25 to 30. तर मला जागा आहे का इथे? 30 to 35, 40 to 45, 45 to 50 पण आहे, 45 to 50. ओके, एवढे त्यांनी दिलेले. इकडे लगेच फ्रिक्वेन्सी पण लिहून घ्या. 20, 25, 15, 10 आणि 10. ओके, ठीक आहे. पुढे क्लास मार्क म्हणजे काय लिहिणार? क्लास मार्क म्हणजे काय लिहिणार? इन बिटवीन व्हॅल्यू, इन बिटवीन 25 and 30. 25 and 30 च्या मध्ये कोण येणार आहे? 27.5. करून बघा. 25, 26, 27, 28, 29 आणि 30. कॅन्सल कॅन्सल. काय राहिलं? 27 आणि 28 यांच्यामध्ये कोण येतं? 27.5. आलं लक्षात? 27.5. 30 आणि 35 च्या मध्ये कोण येणार आहे? 30, 35 कॅन्सल. 31, 34 कॅन्सल. 32.5 काय येईल? करून बघा. 30, 31, 32, 33, 34 अँड 35. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. या दोघांच्या मध्ये कोण येईल? 32.5. ओके, मग आता फिक्स झालं. 32 नंतर काय येणार आहे बघा? 37.5. 37 नंतर कोण येणार आहे? 42.5. आणि 42 नंतर कोण येणार आहे? 47.5. आलं लक्षात? आता बघा, ही व्हॅल्यू गेली, ही व्हॅल्यू गेली, ही व्हॅल्यू गेली, ही व्हॅल्यू गेली. सेंट्रल व्हॅल्यू कोण आहे? मग हिला काय करणार तुम्ही? अज्युम करणार. ओके, सो इथे काय लिहिणार? डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए.
एक आहे अज्युम्ड व्हॅल्यू. कोणती आहे ती अज्युम्ड व्हॅल्यू? 37.5. केलं? अज्युम्ड मीन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. मग 27.5 मायनस 37.5 काय होईल? इथे तर काय येणार आहे? 0 माहिती आपल्याला. याच्यावरच्या व्हॅल्यूज काय असणार आहेत? निगेटिव्ह. खालच्या व्हॅल्यूज काय असणार आहे? 37. 27 मधनं 37 बघा, 5 मधनं 5 गेले 0, 37 मधनं 27 गेले, किती किती उरले? ओके, 5 मधनं 5 गेले 0, 37 मधनं 32 गेले, 32च्या पुढे काउंट करा. हा, काय आले? 32 नंतर 33, 34, 35, 36, 37 किती उरले? आणि ज्यांना असं जमत नसेल त्यांनी सिम्पली टेन्शन घ्यायचं नाही, घाई करायची नाही. सिम्पली सॉल्व्ह करा. 37.5 मायनस 32.5, पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे 0. 7 मधनं 2 गेला 5, 3 मधनं 3 गेला 0, 5.0 म्हणजेच काय? आता हेच लिहायचं इथे. 0च्या अगोदर कोण होता? 5, मायनस 5 होता, इथे काय येईल? 0च्या इकडे काय होता? 5च्या अगोदर कोण आहे? 10, 5च्या नंतर कोण येणार आहे? 10. आलं का? येस. आता काय करायचंय? या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? Fi इंटू DI. Fi इंटू DI. आता 2 1 जा 2 आणि किती 0? 2 0, इथे मायनस आहे म्हणून मायनस. 25 5 जा 125, इथे मायनस आहे म्हणून मायनस. 15 0 जा 10 5 जा आणि 10 10 जा. या दोघांचं कॅल्क्युलेशन करा, किती झालं? 150. 200 आणि हे किती झाले? 325. 300 and हे 150 काय करणार याच्यातनं? मायनस, कारण मायनस प्लस काय होईल? हाफ वाय. समजतंय ना? घाई होत नाही ना एव्हरीवन? हाफ वाय. इथे झाले 12, इथे झाला 2. 12 मधनं 5 गेले 7, 2 मधनं गेला 1 1, मोठी संख्या 325, त्याचं साइन मायनस, इथं द्या मायनस. ओके, काय आलं रे आन्सर? हे इथे लिहायचंय खाली. आता आपल्याकडे जागा नाही म्हणून मी इथे लिहितो. समेशन ऑफ Fi DI इज इक्वल टू मायनस 175. ओके, हे खाली लिहायचंय तुम्हाला. आणि यांची ऍडिशन करा. 10 आणि 10 20, 30, 40, 50 आणि हा 60, 70, 80. समेशन ऑफ Fi किती आले? 80. बरोबर ना? चेक करा. 15, 25 आणि 15 किती झाले? 40, 50, 60, 70, 80. ओके, आता काय काढणार आहे? दिस डिवायडेड बाय दिस. ओके, याला काय म्हणतो आपण? DI डॅश. समेशन ऑफ Fi DI अपॉन समेशन ऑफ Fi. किंवा इथे काय लिहायचं हे आठवत नाहीये सर मला, मी विसरून गेलो काय लिहायचं. तर डोकं लावा जरा. Fi काय राहिलं? DI राहिलं ना, म्हणून इथं लिहा DI डॅश. संपलं विषय. अर्थात ते कॅन्सल होत नाही बरं, मी तुम्हाला एक लक्षात ठेवण्यासाठी म्हणून सांगतोय. काय झालं? आठवत नाही सर इथे काय लिहायचं, हे तर तुम्हाला आठवतंय की हा टेबल लिहायचा आहे आणि मग करायचंय दिस अपॉन दिस. मी हे लिहिलं Fi DI डिवायडेड बाय समेशन ऑफ Fi, पण इथे काय लिहायचं होतं हे आठवत नाहीये मला. मग काय आठवू नको, हे कॅन्सल करून टाक. काय राहिलं? DI, मग इथे लिहि DI डॅश. संपला विषय. लिहा समेशन ऑफ Fi DI काय आलंय? मायनस 175 डिवायडेड बाय Fi किती आलंय? 80. खाली 0 आलाय का? 0ला कट केलं, असं कट करायचं दाखवायचं नाही हा. असं समजा कट केलं, काय राहिलं मग? मायनस 17.5 डिवायडेड बाय 8. ओके, 0 कट केला, एक डिजिट इकडे सरकवलं. डिवाइड असेल, परत एकदा सांगतो, डिवाइड असेल तर पॉइंट लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करायचं. मल्टिप्लाय बाय 80 असेल तर एक पॉइंट राईट हँड साइडला शिफ्ट व्हायचं. राहील लक्षामध्ये? हे डिव्हिजन करा. 117.5 डिवायडेड बाय 8. 8 1 जा 8, 8 2 जा 16, किती उरला? 1. इथे होता पॉइंट, इथे दिला पॉइंट, पुढचा नंबर सरकवला 5.
8 वन जा किती उरले 7 उरले. पॉइंट दिलेला इथे घेतला 0. 8 8 8 जा किती उरला 6. 2 डिजिटच घ्यायचे का 3 डिजिट घेऊन बघू एक वाढून बघूया 6 80 70 56. ठीक आहे 2.187 मायनस. आता फायनल आन्सर काय असेल हे काय माहिती नसतं आपल्याला, त्याच्यामुळे 2 डिजिट घ्या आयदरली 3 डिजिट घ्या. 4 5च्या भानगडीत पडू नका, 2 किंवा 3च घ्या. ठीक आहे. आता काय काढणार रे, आता आपल्याला काय काढायचंय मीन एक्स डॅश इज इक्वल टू अज्युम्ड प्लस डी डॅश. हा जो डी आय डॅश काढलाय तुम्ही, हा डी आय डॅश तो लिहा. समजलं. आता ए अज्युम्ड व्हॅल्यू कोणती होती तुमची 37.5 प्लस डी आय डॅश ची व्हॅल्यू काय आली आहे तुमची -2.187. ओके. हे सबट्रॅक्शन करूया 37.5 मायनस प्लस मायनस काय होईल मायनसच होईल ना. 37.5 प्लस मायनस मायनस 2.187. पॉइंटच्या खाली द्या पॉइंटच्या इकडे आहे 2, इकडे काय आहे 187. इथे काय आहे का या 0, इथे झाले 10, इथे झाले 9, इथे झाले 4. 10 मधनं 7 गेला 3, 9 मधनं 8 गेला 1, 4 मधनं 1 गेला 3, 7 मधनं 2 जातील का 37 मधनं 2 गेले, किती उरले 35. आन्सर काय आलं 35.315 सॉरी 313. काय 313 1000 रुपीज. 1000 ओके. किंवा हे 1000 रुपीज आहेत ना 1000 काढून टाका आणि मल्टिप्लाय करा 1000 ने. समजतंय का. देअरफॉर एक्स डॅश इज इक्वल टू काय 31.313 मल्टिप्लाय बाय 1000. आता काय राहिला फक्त रुपीज. 1000 काढून टाकला, 1000च्या ठिकाणी काय घेतलं 1000, मग काय राहिला फक्त रुपीज. बरोबर. मग आता किती झिरो आहेत रे, मल्टिप्लाय म्हणजे कुठे शिफ्ट होईल 1 2 3. तो काय आन्सर येईल 31,313 रुपीज एक्स डॅश. कोणता आन्सर आहे मागे, हे की हे. अरे 313. ओके. चालेल. काय आन्सर मागे 313 आहे का. हा मग 3 रुपये जास्त आहेत, जाऊ द्या मला परत करून द्या 3 रुपये. 3 रुपये तर जास्त आले ना. हा हे जर आता टू डिजिट जर घेतला असता ना तर मग करेक्ट आन्सर येईल. मग ते काही ठिकाणी 3 डिजिट घेत आहेत, काही ठिकाणी 2 डिजिट घेत आहेत, मग गडबड होते. ओके. जायचं पुढे. ओके. मग आता पुढचं कोणतं आपलं स्टेप डेव्हिएशन मेथड. स्टेप डेव्हिएशन मेथड मध्ये अगेन काय होणार आहे तुमची एक कॉलम ऍड होणार आहे, म्हणजे किती कॉलम होणार आहेत 6 कॉलम्स होणार आहेत. किती कॉलम्स होणार आहेत 2 मिनिटं मी पाणी पिऊन घेतो, तुम्ही पण ब्रेक घ्या. जायचं पुढे. चला काय म्हटलंय इथे अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड कलेक्टेड बाय द 120 वर्कर्स इन कंपनी फॉर द ड्रॉट अफेक्टेड पीपल. ठीक आहे. आता क्लिअर तुम्हाला इथे दिले किती वर्कर्स आहेत रे
120 म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे का? फ्रिक्वेन्सी किती आहे? 120. ओके. काय म्हटलंय की ड्रॉट अफेक्टेड पीपल, दुष्काळ पडलाय, ड्रॉट पडलेला आहे, दुष्काळ पडलाय आणि तिथे प्रत्येक सॅलरी वर्करने काय केलेलं आहे, आपली थोडी थोडी सॅलरी काय केलेली आहे, डोनेट केलेली आहे, एका दिवसाची सॅलरी कुठे डोनेट केली आहे? फंड मध्ये. तर टोटल किती, प्रत्येकाने किती डोनेट केलंय हे कॅल्क्युलेट करा. आता बघा 35 वर्कर्स असे आहेत की ज्यांनी 0 to 500 मध्ये डोनेट केलेले आहेत पैसे. उदाहरणार्थ कोणी 100 रुपये दिलेत, कोणी 50 दिलेत, कोणी 500 दिलेत, कोणी 300 दिलेत. 28 वर्कर्स असे आहेत ज्यांनी 500 to 1000च्या रेंजमध्ये पैसे दिलेत. 32 वर्कर्सने 1000 to 1500 फंड दिलेला आहे. 15 वर्कर्स असे आहेत ज्यांनी 1500 to 2000 याच्या इन बिटवीन काय केलेलं आहे, फंड डोनेट केलाय. आणि 10 वर्कर्स असे आहेत ज्यांनी 2000 किंवा 2500 इतका फंड डोनेट केलेला आहे. ओके. सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की ऍव्हरेज प्रत्येकाने किती फंड डोनेट केलाय, या सगळ्यांचा मिळून प्रत्येक व्यक्तीने किती फंड दिलाय. ओके. तो एक सेंट्रल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. काय करायचे? सगळ्यात पहिला आपला काय असतो? क्लास. क्लास काय असतं? हे जे दिलेलं असतं ते क्लास असतं. म्हणजे फंड कशामध्ये? रुपीज मध्ये. आणि तुम्हाला ऍज युजुअल माहिती आहे की सगळ्यात शेवटून जो असतो तो काय असतो? फ्रिक्वेन्सी. त्याला आपण FI कशाने दाखवतो? नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्स. समजलं का? चला मग क्लास नंतर काय असतं? क्लास मार्क. क्लास मार्क आपण कशाने दाखवतो? XI ने. चला मग हे लिहून घ्या ग्रुप्स. 0 to 500, त्यानंतर आहे 500 to 1000, 1000 to 1500, त्याच्यानंतर आहे 1500 to 2000 आणि 2500 to 3000. सॉरी चुकलं काही. चला यांच्या इन बिटवीन कोणता नंबर येईल रे? बरोबर. काय येईल? 250. 500 to 1000 मध्ये काय येईल? 750. आता बघा, आता इथे फक्त 1 लिहायचा. 1250, 1750, 2250, 2750. आलं? एक सिक्वेन्स लगेच लक्षात येते. ज्यांना नाही कळत त्यांनी काय करायचं मग सिंपल. आता याचा इन बिटवीन काढायचा आहे तुम्हाला, तर काय करणार तुम्ही? 500 प्लस 1000 डिवायडेड बाय 2 किती झाले? 1500 डिवायडेड बाय 2. मग भागाकार करत बसणार. 1500 डिवायडेड बाय 2. 2 7 जा 14, उरला 1 वरून घेतला 0. 2 5 जा 10, हा 0 कट केला, इथे लिहिला. आली 750 व्हॅल्यू. ओके. असं करा मग, ज्याला नाही कळत हे शॉर्टकट वाली व्हॅल्यू. ठीक आहे. आता काय करणार आहे? अज्युम करणार. सेंट्रल कोण आहे बघा? हा कट, हा कट, हा कट. सेंटरला कोण आहे? 1250. त्याला काय करा? अज्युम. अज्युम्ड व्हॅल्यू कोणती आहे तुमची? 1250. सो DI काय येईल रे? DI काय? XI मायनस A. XI कोणती व्हॅल्यू? ही. आता इथे काय येणार आहे? याच्या अगोदरचे काय असणार? याच्या खालचे काय असणार? प्लस 1250 मधनं 250 मायनस केला, काय उरलं रे? 1000. काय उरलं? 1250 मधनं 750 मायनस झालं, किती उरलं? किती उरले? घाई करायची नाही, सबट्रॅक्शन करून घ्या वाटल्यास. 1250 750 0 0. हा 12 मधनं 7 गेला. 8 9 10 11 12 किती उरले? 500. झिरोच्या अगोदर कोण आहे? -500. इकडे काय येणार आहे? 500च्या अगोदर कोण आहे? 1000. इकडे काय येणार आहे? प्लस वाला 1000. समजलं? येस ऑर नो? येस.
आता इथे आणखी एक नवीन कॉलम ऍड झालाय, तो हा वाला. कोणता वाला कॉलम? हा वाला कॉलम. याच्यामध्ये आता काय एक फंडा ऍड करायचा आहे तुम्हाला. जसं इथे डी आय ऍड केलं होतं, इथे काय ऍड करणार आहे तुम्ही? यू आय. काय ऍड करणार आहेत? आता बघा इथे मी फ्रिक्वेन्सी जरा लिहून घेतो. फ्रिक्वेन्सी काय आहे? 35, 28, 32, 15 आणि 10 आणि यांची सगळ्यांची समेशन ऑफ एफ आय तुम्हाला दिलेलं आहे. ते किती आहे? 120. आता मला सांगा हे मल्टिप्लिकेशन करायचं. 35 इंटू 1000 सोपं आहे समजा. 28 मल्टिप्लाय बाय 500, 15 मल्टिप्लाय बाय 500, 10 मल्टिप्लाय बाय 1000. हे थोडंसं जास्त कॅल्क्युलेटिव्ह होऊन जातं. अगेन कॅल्क्युलेशन रिडक्शन साठी तुम्हाला काय करायचंय मग आता? हा जो तुम्ही आता फाइंड आउट केलेला डी आय आहे, केलाय ना फाइंड आउट, ह्याला कशाने डिवाइड करायचं? जी ने. कशाने डिवाइड करायचं? जी. जी म्हणजेच काय? क्लास विड्थ आहे. काय आहे? या दोघांमध्ये किती फरक? 500 मायनस 0 किती येतं रे आन्सर? 1000 मायनस 500 किती येतं आन्सर? 1500 मायनस 1000 काय येतं आन्सर? इथे सगळ्यांचं क्लास विड्थ सेम आहे. दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 500 500 500 चा. तो याने त्याला काय करायचंय? डिवाइड करायचंय. मग मला सांगा की 1000 डिवायडेड बाय 500 काय आन्सर येईल रे? 2 आणि हा मायनस साइन. करेक्ट. 500 डिवायडेड बाय 500 किती आन्सर येईल? आणि हा मायनस साइन 0 डिवायडेड बाय 500 काय आन्सर येईल? 500. आता हेच आन्सर इकडे लिहा. हा मायनस आहे तर इथे प्लस, हा -2 तर इथे प्लस. झालं. समजलं का? आता बघा किती सोपं झालं. 35 टू जा किती होतं? आता या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. एफ आय इंटू यू आय. 35 टू जा 70 आणि हा मायनस साइन. 28 वन जा आणि हा मायनस साइन. 32 0. 15 वन जा आणि 10 टू जा. इथे काय करायचंय? समेशन ऑफ एफ आय इंटू यू आय. या सगळ्यांची बेरीज करायची. काय येईल? 15 आणि 20 किती झाले? 35. इथे काय? -70, 80, 90, 98. हे -98. -98 मधनं 35 मायनस करा. किती उरतात बघा? 8 मधनं 5 गेले 3, 9 मधनं गेले 6 आणि मोठी संख्या 98 तिचं साइन मायनस. काय आलं रे आन्सर? मायनस. समजलं का? टेबल समजला? ओके. आता पुढे काय आहे बघा? पुढे काय कॅल्क्युलेशन करायचंय आपल्याला? दिस डिवायडेड बाय दिस. ओके. दिस काय रे हे मग? समेशन ऑफ एफ आय यू आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. तर इक्वल टू इथे काय लिहायचं मला लक्षात येत नाही हो. काय लिहायचं होतं? दिस हे उडवलं. काय राहिलं? यू आय. इथे यू आय ना, फक्त इथे लिहायचं यू आय डॅश. इथे फक्त काय लिहायचा? डॅश. ओके. समजलं? मग एफ आय यू आय किती आलंय? -63 आणि समेशन ऑफ एफ आय किती आलं होतं? 120. ओके. समजलं? आता कशाने भाग जातोय इथे? 3 ने जातोय. बघा 3 टू जा 6, 3 वन जा 3, 3 4 जा 12 आणि हा 0. काय राहिलं? -21 अपॉन 40. बघा इथे काय आलंय? समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन समेशन ऑफ एफ आय ची व्हॅल्यू काय आली? -21 अपॉन 40. 21 अपॉन 40. मी हा 0 कट करतो आणि एक डिजिट पुढे सरकवतो. काय येईल? -2.1 डिवायडेड बाय 2.1 डिवायडेड बाय 4. 4 0 0 उरला 2. हा पॉइंट इथे दिला. पुढचा नंबर उतरवला. 4 5 जा 20 उरला 1. पॉइंट दिला, इथे दिला 0. 4
4 टू जा 8 उरला 2 पॉइंट दिलेला आहे घेतला 0 4 5 जा 20 काय आला आन्सर 0.525 हा मायनस साइन इथे दिला मायनस हा काय होता रे यू आय डॅश आलं लक्षामध्ये ठीक आहे आता फायनली काय काढायचंय तुम्हाला ते मीन काढायचं आता काय काढायचंय मीन दॅट इज नथिंग बट द एक्स डॅश आपला तोच फॉर्म्युला अज्युम्ड मीन प्लस आता इथे नवीन ऍड होतोय हा फंडा काय यू आय डॅश याला काय करायचं जी ने मल्टिप्लाय करायचं अज्युम्ड मीन काय अज्युम केलं होतं आपण इथे 1250 काय काय अज्युम केलं होतं 1250 प्लस यू आय डॅश ची व्हॅल्यू काय आली मायनस 0.525 मल्टिप्लाय बाय जी काय घेतलं होतं आपण जी काय होतं आपलं 500 तो इथे टाका 500 आता हे बघा इथे पॉइंट आलं ना बघा इथे 2 झिरो आहे म्हणजे किती सरकणार 1-2 पॉइंट पुढे सरकणार आणि समजा हेही नाही कळत आहे पॉइंट मध्ये आले भरपूर आता नंबर्स काय दिसत आहेत तुम्हाला फक्त 525 दिसतंय इथे काय दिसतोय 5 लिहिला 5 5 5 जा 25 कॅरी 2 5 2 जा 10 11 12 चा 2 कॅरी 1 5 5 जा 25 and 1 26 इथे 5 च्या पुढे किती झिरो होते 2 झिरो इथे पण लिहिले 2 झिरो आणि इथे किती डिजिट नंतर पॉइंट होता 1 2 3 डिजिट नंतर पॉइंट होता 1 2 3 डिजिट नंतर पॉइंट देऊन टाका उत्तर काय आलं रे 1250 हा प्लस आणि हा मायनस काय झाला आणि आन्सर काय आलं 262.5 हे सबट्रॅक्शन जमेल तुम्हाला 1250 पॉइंट काहीच नाही पुढे 00 लिहा आणि इथे काय पॉइंटच्या खाली दिला पॉइंटच्या इकडे काय 262 आणि इकडे काय 5 इथे लिहा 5 या झिरोचं काही काम नाही त्यांचं काय करायचंय सबट्रॅक्शन इथे झाले 10 इथे झाला 9 इथे झाले 4 10 मधनं 5 गेले 5 9 मधनं 7 2 गेला 7 4 मधनं 6 जातात का इथे घेतला 1 इथे राहिले 1 14 मधनं 6 गेले किती उरले 8 आणि हा 11 झाला 11 मधनं 2 गेले 9 काय आला आन्सर 987.5 रुपीज जवळजवळ प्रत्येक वर्करने किती पैसे डोनेट केले तरी फंड मध्ये 987.5 रुपीज दॅट इज नथिंग बट द मीन एक्स डॅश समजलं का समजलं ओके तो हा एक क्वेश्चन तुमच्यासाठी तुम्ही मला सॉल्व्ह करून दाखवा ओके ठीक थांबूया मग इथे सॉल्व्ह करून दाखवू चेक करा काय करणार इथे पहिले घेणार क्लास मग काय घेणार क्लास मार्क त्याच्यानंतर डी आय पहिले अज्युम करणार एक व्हॅल्यू सेंटरची जी व्हॅल्यू आहे तिला काय करणार अज्युम ओके चला हा थोडा वेगळा आहे चला सॉल्व्ह करून देतो ओके चला क्लास काय काय दिले बघा क्लास काय विकली वेजेस आहेत वर्कर्सचे काय आहेत विकली वेजेस कशामध्ये दिलेत रुपीज मध्ये काय ग्रुप कोणकोणते 1000 टू 2000 त्याच्यानंतर 2000 टू 3000 3000 टू 4000 आणि 4000 टू काय आहेत 5000 या इन बिटवीन काय व्हॅल्यू येईल यांच्या 1000 आणि 2000 च्या मध्ये कोण येतं व्हेरी गुड 1500 इथे काय येईल 2500 3500 आणि 4500 ठीक आहे आता ही व्हॅल्यू गेली आता कोणाला अज्युम करणार
सेंट्रल व्हॅल्यू आहे का अज्युम करायला? सेंट्रल व्हॅल्यू आहे अज्युम करायला? जसे इथे सेंट्रल व्हॅल्यू होती अज्युम करायला. ओके, इथे सेंट्रल व्हॅल्यू होती अज्युम करायला. या वरच्या दोन गेल्यामध्ये एक सेंटरला राहते. तसं आहे का इकडे अज्युम करायला काय? ओके, मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस तुम्हाला सांगितलं होतं मी सगळ्यात पहिले काय लिहायचं असतं? फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सी कशाने दाखवतो आपण? एफ ने. मग लिहा फ्रिक्वेन्सी काय आहे? 25, 45, 50 आणि 30. कोणती फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे रे? 50. मग 50च्या समोर जी क्लास मार्क आहे तिला काय करायचं? अज्युम. मग अज्युम कोणाला केलं? 3500. 3500. इथे व्हॅल्यू काय येणार आहे तुमची? 0. याच्या अगोदरच्या व्हॅल्यूज काय येणार आहेत? निगेटिव्ह. खालच्या व्हॅल्यूज काय असणार आहेत? मग 3500 मधनं 1500 मायनस झाले, किती उरले? 1000. 1500 नंतर 2500, 3500, किती उरले? 2 म्हणजे किती? 2000. 3500 मधनं 2500 गेले, किती उरले? 1000. झिरोच्या अगोदर कोण आहे? 1000 मायनस वाला. इकडे काय येणार आहे? प्लस वाला. दॅट्स इट. आणि नवीन तुमचा हा इथे लिहायचं राहिलं, एक्स आय मायनस ए. आता काय करणार? यू आय इज इक्वल टू काय? डी आय अपॉन जी. जी ची व्हॅल्यू काय? चेक करा या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे? सगळ्यांमध्ये 1000चा डिफरन्स आहे का? इथे काय लिहिणार? 1000. मग 2000 डिवायडेड बाय 1000 किती येणार आहे रे? 0 0 0 0 0 कट. काय येणार आहे? -2. मग आता पुढे सांगायची गरज आहे. 0 0 0 कट काय येईल? -1 0 आणि हा सॉरी +1. याच्या अगोदर काय मायनस, तर इथे काय येणार आहे? प्लस. इथे काय करणार तुम्ही? एफ आय इंटू यू आय. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार ना? एफ आय इंटू यू आय. 25 टू जा -50. 45 वन जा मायनस वाला. 50 झिरो जा 31 जा 30. इथे काय लिहितो मग मी? फ्रिक्वेन्सीचं समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू बघा 0 0 5 आणि 5 10 कॅरी 1 3 आणि 1 4 आणि 5 9 9 आणि 4 13 14 15. ओके, दिलंय का इथे? 150 दिलं होतं का? हा, हे बघा दिलेलं होतं. आपण टाइम घालवला. ठीक आहे. हे किती झाले? 50 आणि 45 95 आणि मायनस साइन. हे 30 मायनस करा. 5 9 मधनं 6 मोठी संख्या 95 त्याचं साइन मायनस. So summation of FI UI is equal to -65. ओके. सो आता काय करणार? दिस अपॉन दिस. इकडे काय लिहितो मी? समेशन ऑफ FI UI डिवायडेड बाय समेशन ऑफ FI. याला काय नाव देतो आपण? UI डॅश. FI UI किती आलंय? 65 आणि 150. -65 इथे काय लिहिलं? 150. 5 ने भाग जातोय बघा. 5 1 जा 5. 6 मधनं 5 गेले, किती उरला? 1. किती झाले? 15. 5 3 जा 15. 5 3 जा 15 आणि हा 0. काय उरलं? -13 अपॉन 30. हा 0 कट करा. एक डिजिट नंतर पॉइंट द्या. काय येईल? -1.3 डिवायडेड बाय 3. ओके, हे डिव्हिजन करूया. 1.3 डिवायडेड बाय 3. 3 0 उरला 1. हा पॉइंट इथे दिला, पॉइंट घेतला 3. 3 4 जा 12. इथे उरला 1. इथे घेतला 0. 3 3 जा 9. उरला 1 0. 3 3 जा 9. म्हणजे काय घेणार? -0.43. 333 येतच राहणार आहे पुढे. दॅट्स इट. ही कोणाची व्हॅल्यू आहे? UI. आता काय करणार आपण?
मीन काढणार. हा यू आय डॅश इज इक्वल टू व्हॉट, अज्युम्ड मीन प्लस यू आय डॅश मल्टिप्लाय बाय जी. अज्युम्ड मीन काय होता आपला 3500, 3500 प्लस यू डॅश किती आलाय -0.43 मल्टिप्लाय बाय जी ची व्हॅल्यू काय होती 1000. आता हे बघा 0.43 मल्टिप्लाय बाय 1000 मल्टिप्लाय बाय किती झिरो येत रे, किंवा सिंपल करा, चला जाऊ द्या एवढं डोकं नका लावू. 3500 प्लस 43 वन जा किती होतं रे 43 बरोबर. 43 वन जा किती झालं 43, किती झिरो आहेत 1 2 3, किती डिजिट नंतर पॉईंट द्यायचे 2 डिजिट नंतर, 1 2 डिजिट नंतर 2 डिजिट नंतर दिला पॉईंट हा मायनस. समजलं नाही समजलं. हे बघा लेटेस्ट चेक 43 इथे 43 वन जा काय झालं हे 30 1 2 30, किती डिजिट नंतर पॉइंट आहे 2, सो 1 2 डिजिट नंतर इथे पॉइंट हा झिरो कॅन्सल, काय आला आन्सर 430, आणि ते पण काय इथे मायनस साइन होतं म्हणून मायनस. सो 3500 हा प्लस आणि मायनस काय होईल -430. तो सबट्रॅक्शन करा 3500 -430, इथे राहिला 0, इथे झाले 10, इथे झाला 4, 10 मधनं 3 गेले 4 मधनं 4 गेला 0 आणि हा 3. तो काय आन्सर आलं 3070. हे काय आहे मिनिमम वेजेस आहेत ना, चेक करा काय आहे वीकली वेजेस आहेत, म्हणजे प्रत्येक वर्कर जो आहे आठवड्याला किती पैसे कमवतो 3700 रुपीज, एवढे पैसे प्रत्येक वर्कर प्रत्येक आठवड्याला कमवतो. समजलं का ओके. तो अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 3.1 फिनिश केलेला आहे. आणि काय करायचंय तुम्हाला, काय करायचंय सगळ्यात पहिले मीन, म्हणजे आपण मीन कॅल्क्युलेट केलंय ह्या सगळ्या पूर्ण प्रॅक्टिस सेट मध्ये मीन कॅल्क्युलेट केलाय, ऍव्हरेज कॅल्क्युलेट केलाय तीन मेथड्सने. पहिली मेथड डायरेक्ट मेथड मध्ये 4 कॉलम्स आहेत, त्याच्यानंतर आपण अज्युम्ड मीन मेथड मध्ये 5 कॉलम्स आहेत, आणि स्टेप डेव्हिएशन मेथड मध्ये 6 कॉलम. ओके. काही अडचण असेल तर लेट मी नो. यूट्यूब वालों तुम भी कमेंट में डालो, ठीक है. थैंक यू, हैव अ ग्रेट डे.